वॉटर मीटर गटर आपल्यासाठी, आपल्या कुलाब्यासाठी. मी अनिल रामचंद्र फोंडेकर, संपादक, कुलाबा न्यूज 24. वॉटर मीटर गटर याच विषयासाठी तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून ज्यांना खरंच वाटतं की मी नगरसेवक होईन, मी नगरसेवक झाल्यावर मी ह्या पद्धतीची कामं करेन, पण फक्त वॉटर मीटर गटर नसून, कारण वॉटर मीटर गटर ही खरी मुख्य कामं आहेत, त्याच्या पलीकडे पण बऱ्याच मूलभूत सेवा आहेत. आणि ह्या सेवा देण्यासाठी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मलाच नगरसेवक करा किंवा मलाच तिकीट द्या, किंवा मी जर समजा माझ्या काही कल्पना आहेत, माझी काही इच्छा आहे, मी ह्या पद्धतीने जाईन, माझ्याकडे हा एवढी बोर्ड बँक आहे, असे बरेच कल्पना किंवा तुमच्याकडे ज्या काही तुम्ही जी केलेली कामं आहेत, अशा बऱ्याच काही गोष्टी तुमच्याकडे आहेत. आणि म्हणूनच कुलाबा न्यूज 24 हे एक स्थानिक चॅनेल. मला माहिती आहे की आजच्या तारखेला डिजिटल मीडिया म्हटलं की प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं आपल्या, जसं आता आपण रिजनल चॅनल जर मराठी चॅनल्स म्हटले, सकाळी तुम्ही बातमी देता, तुम्हाला असं वाटतं की माझी बाईट घेतली आणि संध्याकाळी ती दिसत नसते. आणि हीच विवंचना माझ्यापासून बऱ्याच लोकांना आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की स्थानिक चॅनल असावं, स्थानिक बातम्या असाव्यात. मला असं वाटतं की माझा शेजारी काय करतो, तो काय खातो, तो काय पितो, त्याच्या घरी काय झालं आहे, म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टीचा इंटरेस्ट असतो. आणि मला असं वाटतं की जर याच मीडियाच्या माध्यमातून स्थानिक लोकांचे प्रश्न जर समजा आपण सोडवता आले, त्यासाठी मला असं वाटतं की तुमची गरज आमच्या या चॅनलला लागणार आहे. कुलाबा न्यूज 24च्या माध्यमातून हे चॅनल काढण्याचं मुख्य उद्देश की मंत्रालय आमच्या इकडेच, CST म्हणजे CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आमच्या इकडेच, चर्चगेट स्टेशन आमच्या इकडेच, झवेरी बाजार आमच्या इकडेच, कपडा मार्केट आमच्याकडेच, लोहार चाळ आमच्याकडेच, सगळ्या गोष्टी आमच्याकडे, BPT आमच्याकडे, RBI आमच्याकडे. ह्या कुलाबा विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे की येणारा जो सकाळी लोंढा असतो, सकाळी 6 वाजता, मला वाटतं 5 वाजतात, 5 वाजल्यापासून ते रात्री मला असं वाटतं 3 वाजेपर्यंत आपण सगळे ह्या सगळ्यांचा बोजा घेतो. म्हणजे जे परप्रांतातून येतात, जे स्थानिक लोक म्हणजे वेगळ्या भागात राहतात, तेही सगळेजण आपल्या इकडे येतात. त्यांच्या पद्धतीने ही काही आमची जागा फक्त थोडक्यासाठी, म्हणजे जे उदरनिर्वाहासाठी येतात, परत ते आपापल्या घरात निघून जातात. आणि अशावेळी वॉटर मीटर गटर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं, म्हणजे रहिवाशांची याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतं की इच्छुक उमेदवार तो नगरसेवक होईलच, पण नगरसेवक झाल्यानंतर 5 वर्ष जर समजा तो स्थानिक रहिवाशांना दिसला नाही, तर म्हटतं एक नक्कीच कळतं की तो स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आला आहे. नमस्कार सर्वांना, माझं नाव सिद्धेश अनिल भंडारे. कुलाबा न्यूज 24 तर्फे आम्ही तुम्हाला दिलेलं एक वचन आहे, म्हणजे हा जो कार्यक्रम होतो आहे, खरं तर हा कार्यक्रमसुद्धा त्याच वचनाचा एक भाग आहे. त्याच्यामुळे आपण हा जो खटाटोप आहे त्यासाठीचा आहे. कार्यक्रमाचं स्वरूप खरं तर सांगायचं झालं तर वॉटर मीटर आणि गटर आपण पाहिलं तर वॉटर मीटर गटर का, म्हणजे पण याच्या पाठी छोटीशी एक कथा आहे, ती मी सांगतो. जेव्हा एखादा सामान्य माणूस सकाळी उठतो, त्याचा संघर्ष हा पाण्यापासूनच सुरू होतो. जेव्हा तो उठतो, पुढे जातो, त्या दारामध्ये पाहतो, तेव्हा त्याकडे लाईट बिल आलेलं असतं. तिथे येतं ते मीटर, आणि लाईट बिल भरायला जेव्हा तो बाहेर पडतो, दार ओलांडतो, तेव्हा त्याला समोर काय दिसतं माहीत आहे का? तुंबलेलं गटर. तर सामान्य माणसाचा हा जो प्रवास आहे, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याला वॉटर मीटर गटर याच्यातूनच जावं लागतं, बरोबर? त्यासाठी वॉटर मीटर गटर, कारण बऱ्याच लोकांची अशी प्रश्न होते की कार्यक्रमाचं नाव ठेवायचं तर वॉर्डाचा जाहीरनामा, सामान्य माणसांचे प्रश्न, असं काहीतरी नावं सुचवली होती. तर त्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम जितका उमेदवारांसाठी आहे, तितकाच हा स्थानिक रहिवाशांसाठी आहे. खरं तर एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची की गेल्या 15 वर्षामध्ये कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये असा कार्यक्रम कुठेही झालेला नाही. उमेदवार म्हणजे संभाव्य उमेदवार असतील, इच्छुक उमेदवार असतील, आणि त्यांच्यासमोर स्थानिक, ही अशी भेट कधीच झालेली नाही आपली. तर ही भेट पहिल्यांदा आहे. त्या भेटीला आपल्याला सगळ्यांना म्हणजे खूप इथे मजा करायची आहे, चांगले चांगले प्रश्न विचारायचे आहेत, असं आपल्याला या ठिकाणी खरं तर करायचं आहे. सामान्य माणसाच्या जगण्यातला जो प्रश्न आहे तो सध्या आपल्याला इथे मांडायचा आहे. आज कोणीही हिंदुत्ववाद
किंवा मराठी अस्मिता या विषयावर म्हणजे आपण बोलूच, आपण नक्कीच या विषयावर बोलू, पण त्या पलीकडे जाऊन आपण सामान्य माणसांची प्रश्न कसे सोडवणार आहोत, सामान्य माणसांची प्रश्न कशी ऐकली जाणार आहेत, त्याच्यासाठी आपण इथे आज जमलेलो आहोत. ठीक आहे, तर कार्यक्रमाला आपण थोडक्यात सुरुवात करूया आता. इथे सगळे जे उमेदवार बसलेले आहेत, तुम्ही नाव सांगाल आणि तुमचं जे विजन आहे वॉर्डासाठी, तुमचं काय विजन आहे, तुम्ही तुमच्या वॉर्डाला पुढच्या 1 वर्षात, पुढच्या 5 वर्षात, पुढच्या 3 वर्षात तुम्ही कसं बघता हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक उमेदवारांनी आपले फक्त एकदा जाहीरनामा काय आहे, तुम्ही वॉर्डासाठी काय करू शकता, तुमचं स्वप्न काय आहे ते एकदा सांगा आणि मग त्यानंतर आपण सामान्य रहिवाशांच्या प्रश्नावर बोलूयात. बघा, भाजपाचे आमदार मान्य श्री राहुल नार्वेकर यांनाही आम्ही आमंत्रित केलं होतं. त्याच पद्धतीने सगळे नगरसेवक जे 2017 साली होते त्यांनाही आम्ही आमंत्रित केलं होतं. त्यामुळे बिनधास्त बोला, कोणीही आहेत इथे. माझं नाव संदीप यशवंत काशीद, मी शिवसेना शाखा प्रमुख आहे शिंदे साहेबांचा आणि मी 221मधून उमेदवार आहे. आणि साहेब, तुम्ही मला प्रश्न विचारला की जनतेला तुम्हाला का निवडून देईल, कारण मी जे काम करत आलो हे तुम्ही जनतेला विचारा, जनता मला का निवडून देईल. कारण माझं जे काम आहे ना, माझं काम बोलतं, मी नाही बोलत. कारण मी जे विभागात शाखा प्रमुख असताना मी आमदारासारखे फंड आणल्यात, नगरसेवापेक्षा चांगले मोठे फंड आणल्यात आणि चांगली चांगली कामं केल्यात. आणि आपली शाखा 12 तास उघडी असते आणि 12 तासामध्ये जी जनता आपल्याकडे येते त्याला कधी आपण नाही बोललो नाही. प्रत्येक काम करून दिलं आहे नागरिकांचं. तुम्ही वॉटर म्हणला वॉटरचं केलं आहे, गटर म्हणला गटरचं केलं आहे, सगळ्या सोयीसुविधा आपण करतो. आणि मला कुठे कॉल येईल तिथं मी तत्पर जातो आणि कामं करतो. आणि म्हणून मला शिंदे साहेबांनी चान्स द्यावा आणि मी तिथं नगरसेवक म्हणून 5 वर्ष एवढं चांगलं काम करेल की जनता कधी तुम्हाला बोलणार नाही आमच्या घरात हे घाण आहे, खराब आहे, हे मी तुम्हाला शब्द देतो. आसानी तो मैं किसी चीज़ के अंदर नहीं मांग, आसानी से मिली हुई चीज़ की इंसान कदर नहीं करता है और जो चीज़ के अंदर बेकदरी होती है वहाँ इंसान काम नहीं करता है. तो मैंने पहले भी मेहनत करके और अपनी मेहनत के ऊपर टिकट लाया था. मेरी बहन ओबीसी कास्ट की थी, है हम लोग, तो ओबीसी से लड़ी थी. और इस मर्तबा भी हम हमारे जो किए हुए काम हैं, जो वार्ड नंबर 224 की सारी जनता जानती है, उस बुनियाद के ऊपर हम वहाँ से पूरी मजबूती के साथ टिकट मांग रहे हैं. मेहनत तब भी थी, आज भी है, मेहनत तब भी की और आज भी करेंगे. मंगेशजीचा प्रश्न असा आहे की भाजपा शिवसेना जो शिंदे साहेबांचा गट आहे, शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कालपासून आता आम्हाला कळलं की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी अजित पवार साहेबांचा गट एक वेगळा आहे, शरद पवार साहेबांचा एक गट वेगळा आहे. सगळं जी आत्ताची सरमिसळ रसमिसळ जी काही झाली आहे आणि ह्याचा भुर्दंड कम्प्लिटली कार्यकर्त्यांना, उभरत्या पदाधिकाऱ्यांना पडतो आहे. म्हणून हे आजचा हा कार्यक्रम आहे. आता आपण विकास मयेकर यांच्याकडे येऊया. विकास मयेकर खूप वर्ष काढली शिवसेनेमध्ये आणि तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता आणि तो कुठलं लोकेशन होतं ते काय नेमकं लक्षात नाही आलं. आणि कुलाब्यातला असा कुठला भाग आहे की जिथे प्यायचं पाणी पण नाही पोचलेलं आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांना त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करावा असा वाटला, काय सांगा? खरं म्हटलं तर पूर्ण कुलाब्यामध्ये, म्हणजे कुलाबा पूर्ण म्हटला असेल 226, 227 आणि 225 ह्या भागामध्ये आजही घरामध्ये नळ नाहीत. आणि पाणी माफिया, वॉटर माफिया, त्याचं खूप मोठं रॅकेट त्या ठिकाणी आहे. आणि फक्त बोलण्यासाठी इथे उभा नाही तर पत्रव्यवहार पण आपण केलेला आहे ह्या बाबतीमध्ये. घर तिथे नळ व्हावा आणि माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना एक जी आर झालेला आहे का घर तिथे नळ, आणि त्या माध्यमातून आमचा त्याला पाठपुरावा पण चालू आहे. आणि आजचं जो आपला वॉटर मीटर गटर, खरं म्हटलं तर कुलाबा न्यूजचं मी अभिनंदन करतो का ह्या 224, 225 आणि 226 जिथे स्लम आहे, मगाशी निवेदकाने एक सकाळी उठून पाण्याचा प्रश्न असतो, मग ते, परंतु तसं नसता एखाद्याला कामं ऑफिसला जायचं असेल, त्याला शौचालयाला जायचं असेल तर 8 वाजता ऑफिस असेल तर जरा 6 वाजता उठावं लागतं. 6:30 पावणे 7ला त्याला त्या शौचालयाच्या लाईनीत उभं राहावं लागतं. तो 7-7:30ला तिथून आल्यानंतर तशी आंघोळ आणि बाकी मग ते बाहेर पडल्यानंतर कितीतरी अशा कोलांड्या उड्या मारून, म्हणजे गटारांच्या कोलांड्या उड्या मारून त्याला ऑफिसकडे जावं लागतं. ही कुलाब्याची दुर्दशा आहे आणि त्याच्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आणि पत्रव्यवहारही आमचं चालू आहे. मी खरं म्हटलं तर 2009 साली या वॉर्डात निवडणूक लढवली होती आणि आजही 226 जो 2009 साली होता तो आजही तसाच आहे.
काही माझे फोटोग्राफ्स करण्याचा प्रयत्न चालू आहे का 2009 साली मी ज्या निवडणूक लढवली तेव्हा मी कुठल्या भागामध्ये उभा होतो आणि तो भाग आता तसाच आहे. तर जनतेला अपील करणार आहे की आता बदल करणं गरजेचं आहे. आणि मग 2007पासून ते आज सगळे आहेत, तिथे आमदार कोण होते, तिथले नगरसेवक कोण होते, हे जनतेने पाहावं आणि येणाऱ्या आपलं कॉर्पोरेशनला बदल करावा हे आव्हान करण्यासाठी मी 2026 पुन्हा निवडलेलं आहे. मी राहायला माझं मूळ स्थान आहे 225मध्ये, परंतु 225 ओपन आहे तरी पण मी तिथे लढवत नाही आहे, कारण अजूनही 226चे खूप प्रश्न आहेत. आणि माननीय आमदार साहेब खूप म्हणजे महाराष्ट्राचे ते अध्यक्ष आहेत, विधानसभा अध्यक्ष. घाबरता का तुम्ही? नाही, घाबरायचं कशाला, माझं त्यांच्याशी काय कुठला व्यावहारिक काही संबंध नाही, घाबरायचा काय प्रश्न आहे. ते आमच्याकडे असताना देखील पण त्यांच्याशी कुठल्या व्यवहारामध्ये मी नव्हतो, किंबहुना ते आमदार झाल्यानंतर पण माझं त्यांच्याकडे कुठलं काम निघेल असं माझ्याकडे कुठलं काम नव्हतं. आणि निघालं तर आम्ही सक्षम आहोत, काम काय घाबरायचा प्रश्न येत नाही, कोण घाबरायचं कशाला. ते बलाढ्य राजकारणी आहे. ते विरोधकांनी आधीच ढाल आणि तलवार मॅन केलेले लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये दिसून आलं. मला एका शब्दात उत्तर द्या, कुलाब्याची दुर्दशा केली आपण बोललात, कोणी केली? जे स्थानिक पदाधिकारी इन सेन्स जे लोकप्रतिनिधी, त्यांची जबाबदारी होती. दुर्दशा विकासाच्या गोष्टी करतात, मात्र दुर्दशेमध्ये हा विकास कधी करणार? स्वतःचा विकास केला असं माझा ठाम आरोप पण आहे आणि वस्तुस्थिती पण आहे. त्यांचे संध्याकाळी जे काय त्यांचे गेट धुतले जातात, ते ज्या ठिकाणी मुक्कामी आहे त्या ठिकाणी त्यांचे जे गेट, त्याचे फोटोग्राफ्स आहेत माझ्याकडे, ते गेट धुवायला अगदी मोठा पाईप लावून ते सगळे गेट धुण्याचा कार्यक्रम करतात. मात्र तिथे माता भगिनी जे काय पाणी भरतात आणि त्या माफियांच्या मार्फत त्याचे पैसे मोजावे लागतात. घराकडून म्हणजे जवळजवळ 400-500 मीटर 1000 मीटरपर्यंत घर असतं, तिथून ते पाणी भरायचं, ते ड्रम खेचत न्यायचे. म्हणजे आपण आतापर्यंत जे भिकारी बिचारे 4 गाड्यांवरती फिरताना बघतो, पण त्यांचे ड्रम त्या 4 गाड्यांवरती आहेत तिथे. मग जी जरा वेळेचं हे करून आपण प्रत्येकाला थोडक्यात माहिती द्यायला आपल्या सांगा. माध्यमातून हा विचार म्हणजे हा एक विषय जनतेपर्यंत पोचवावा ही आपल्या माध्यमाला कुलाबा न्यूजला माझी विनंती आहे. वॉर्डासाठी तुमचं विजन काय आहे? म्हणजे तुम्ही तुमच्या वॉर्डात विकास करणार आहात, पण त्यासाठी निधी कुठून आणणार? तुम्ही कसं करणार? तुम्ही लोकांसोबत टॅकल कसं करणार? विविध जातीचे विविध धर्माची लोक तुमच्या एरियामध्ये आहेत. तुमच्याकडे मस्जिद बंदरसारखा एरिया आहे, ससून डॉकसारखं म्हणजे मच्छीमार नगर आहे. या एरियाचा तुम्ही विकास कसा करणार? तुमचं याच्यासाठीचं विजन नेमकं काय आहे? मैं सादिया मर्चेंट, मैं एक सीनियर जर्नलिस्ट हूँ, क्राइम जर्नलिस्ट हूँ और राष्ट्रवादी एनसीपी अजीत दादा पवार की पार्टी से 224 की अभी उम्मीदवार हूँ। मैंने एक जो सर्वे किया आवाम में, क्योंकि मैं जर्नलिज्म फील्ड में 19 साल से हूँ और बहैसियत सोशल एक्टिविस्ट मैं 25-26 साल से हूँ। तो मैंने जब अपने लोगों का, आम जनता का 224 वार्ड का सर्वे किया तो वहाँ सबसे अहम मुद्दा, जैसे आपने कहा, वाटर मीटर और गटर, ये देखिए ये जो मसले हैं ये लोगों के सभी जगह, और ये मैं जैसे सर ने कहा मैं उनकी बात से सहमत हूँ कि लास्ट इलेक्शन कॉरपोरेशन का 2017 में हुआ था। 2017 के बाद भी गटर पानी के मसले पर बीएमसी ने, हम लोगों ने, चाहे साबिक कारपोरेटर्स ने उस पर एक्शन लिया नहीं लिया, बट बीएमसी अपना काम करती थी। लेकिन आज हमारे जो इलाकों का देखिए 224 वार्ड में समझती हूँ कि धारावी का इलाका भी बहुत अच्छा माना जाता है। सबसे अहम मसला 224 में है पार्किंग का, जहाँ पे एक एम्बुलेंस, फायर ब्रिगेड तो बहुत दूर की बात है, वहाँ अगर किसी की डेथ होती है तो वो डेड बॉडी निकल नहीं सकती। तो जब मैंने मेरे लोगों का सर्वे किया, मकामी लोगों का, तो वो बोले आपा इतने सालों में ये हम गंदगी को तो हम बर्दाश्त कर ही ले, लेकिन पार्किंग का मुद्दा हो या देखिए इंक्रोचमेंट जो होता है, जैसे जो रोज़गार गरीब अपनी जो हॉकर्स लगा रहे, अब अगर हम अपने इलाकों का, जितने भी यहाँ देखिए उम्मीदवार बैठे, वो अपने इलाकों का अगर सर्वे करें तो आधे से ज़्यादा हॉकर्स बाहर से आए हुए हैं, ठीक है, आधे जो है वो हम लोगों के। तो मेरा मुस्तकबिल में एक बहैसियत कारपोरेटर, मेरा प्लान ये है कि जो मेरे हॉकर्स मेरे इलाके में लोगों को देखिए कंजेस्टेड हो जाता है। एक तो पहले ऐसा था कि एक घर में एक ही बाइक थी, आज एक घर में 10 बाइक है। तो आप 10 बाइक को ऐसा तो नहीं है कि आप बिल्डिंग में चढ़ा सकते हो, तो उसके लिए भी सबसे पहले मैं ये पॉइंट पे आती हूँ कि रही बात हॉकर्स की, तो मैं एक ऐसा प्लान ऑर्गेनाइज करूँगी
कि अपने हलके में एक ऐसी जगह अपॉइंट कर दी जाए जहां उन हॉकर्स का रोजगार भी चले, उनकी रोजी रोटी पर भी फर्क नहीं है, और मेरे जो इलाके के हलके के लोग हैं, चाहे वो सीनियर सिटीजन हो, चाहे छोटे छोटे बच्चे, क्योंकि आज हम लोग देख रहे हैं कि हमारी जो जनरेशन है ना, हमारे इलाकों की ऐसी हालत है कि वो अपने दोस्तों को मैडम वैसे आपने प्रपोजल दिया है वार्ड ऑफिसर को ऐसे जो आपके जो जी कॉन्सेप्ट सर, है? देखिए मैंने आपसे कहा ना कि मैं एज अ जर्नलिस्ट भी मैंने अपने वार्ड में, मैं बीएमसी में काफ़ी बार अपने मुद्दे हाँ। मसाइल पर बात की और अल्हम्दुलिल्लाह उस पे एक्शन का रिएक्शन हुआ है। कितने और- दिन के लिए? जी सर। कितने दिन के लिए रिएक्शन हो गया? नहीं सर, मैंने तो देखिए अभी मैं जब से वार्ड में, अभी मैं ये यहाँ से उम्मीदवार हूँ और उससे पहले भी इमीडिएट हुआ है। जैसे मैं आपको एग्जांपल दूँ कि अभी अगर आपने मेरा सोशल मीडिया पे देखा होगा, कहाँ पर गड्ढे सभी जगह खोदे हुए, तो वहाँ गंदगी भी थी। मैंने जैसे ही वो किया तो सर वो हुआ, और मुझे जी सॉरी ठीक सर, ठीक, बोलिए। थैंक यू नहीं, यहाँ पे एक विषय है, ये वार्ड नंबर 224 के अंदर आफरीन शेख म्यूनिसिपल काउंसलर 2017 में चुनकर आई, और 2022 तक जब तक हमारे पास सत्ता रही और सारे लोगों की जिम्मेदारी रही और वार्ड के लोग जब सुनते थे उन चीज़ों को, तो सारे काम पूरी पाबंदी के साथ हुए, चाहे वो सफाई का मुद्दा हो, चाहे पार्किंग का मुद्दा हो, चाहे हॉकर्स का मुद्दा हो। मैं आपको बता दूं कि मुंबई शहर के अंदर कुलाबा विधानसभा एक ऐसा विधानसभा है जहां पे इलीगल हॉकर्स की भरमार है। 2014 के अंदर जो सर्वे हुआ था अभी तक उसको लागू नहीं किया गया है। लेकिन हॉकर जोन, आपके हॉकर कॉर्पोरेटर होने के बावजूद जी, भी हाँ। अगर वहाँ किसके फेरी वाले हटते ही नहीं है नहीं। तो आपके कॉर्पोरेटर क्या कर रहे थे? नहीं, मैं अब आपको बता रहा हूँ। हाँ। देखिए, बात दो चीज़ें की है इसके जी। अंदर। एक तो ये है कि कोई फेरी वाला आ जाकर वहाँ पे बैठ गया और उसने वहाँ धंधा लगा दिया, और वो धंधा लगाने के बाद उसको हटाया नहीं गया। ये हमारा आज का ये विषय नहीं है। ये वहाँ पे जो नहीं, विषय धंधे, सभी जो है, फुटपाथ विषय के सभी ऊपर है। जो धंधे लगते हैं, जो फुटपाथ पे धंधे लगते हैं, जो दुकानें लगती है, वो कोई 2017 में नहीं आई हुई है, वो 25 और 40 साल पुरानी चीज़ें हैं। ठीक है, और ठीक है। उसके ऊपर जो महानगर पालिका जब कार्रवाई करती है, तो जो गरीब धंधे वाले हैं उसके अंदर ये बात भी आती है कि देखो गरीबों को ये लोग परेशान कर रहे हैं। तो ऐसी बात नहीं है कि उन पर ऊपर कार्रवाई नहीं की। इसके अंदर दंडदायक जो महानगर पालिका के वो कर्मचारी है जो वो गरीब धंधा करने वालों से भ्रष्टाचार कर कर उनको धंधा करने का मौका देते हैं। जब एक कर्मचारी इस बात के ऊपर आ जाएगा कि मैं जो है यहाँ पे इलीगल हॉकर्स को लगने नहीं दूंगा, तो कोई एमएलए और नगर सेवक की जरूरत बाद में पड़ेगी, पहले वो अधिकारी जाके उसको इसका मतलब हटाएगा। ये ऐसा हो रहा है हमने कि अगर आप हमने चुनके आते हर हो- नहीं सर, हमने हमारे पास हर चीज के डॉक्यूमेंट्स हैं, नहीं, और 2017 से अभी तक हर चीज के ऊपर हमने कायदे मेरा- के शिविर उसका नाही, आगे बढ़ने का प्रयास किया आज हुआ है। ठीक आहे, आज जे इच्छुक उमेदवार आहेत, तुम्ही ज्या ईर्षेने आलात, आता त्यांचेच नगरसेवक म्हणून होत्या, माझं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी होत नाहीयेत त्या तुम्ही करणार आहात का, ह्याची प्रतिज्ञा पहिल्यांदा घ्या. आणि तुमचं विजन काय आहे वॉर्डासाठीचं, आपण ते करूयात. माझं नाव संदीप यशवंत काशीद, मी शिवसेना शाखा प्रमुख आहे शिंदे साहेबांचा. मी थोडंसं फक्त एक मुद्द्याचं एक जण सांगू का. नागपूर अधिवेशनमध्ये आत्ता मुख्यमंत्र्यांनी JR काढला आहे की जे लायसन नाहीत हॉकर लोकांचे त्यांना आता बसून नाही देणार. हे तुम्हाला आता मी पहिल्यांदा सांगतो. आणि जे सर्वेमध्ये होते त्यांचं पण लायसनमध्ये त्यांना बसून देणार नाहीत. त्यामुळे ते आता हॉकरचं तुम्ही सोडूनच द्या. आता आपण नवीन मुद्द्यावर येऊ. आता आपलं विजन काय आहे की मी जर नगरसेवक झालो तर माझं पहिलं काम असं रस्ते चांगले करणे. आता रस्ते तुम्ही म्हणताय तर आमच्या साहेबांनी सिमेंटचे रस्ते केलेत, त्यामुळे आता तुम्हाला रस्ते बघायची गरजच नाही आहे. आम्ही वॉटरचं काम करतो आहे, वॉटरचं एकदम क्लीन काम करतो आहे. माझं काम असं आहे की गटरामधून ज्या लाईन गेल्यात त्यामुळे मी त्यांना प्रस्ताव दिला आहे साहेबांना की त्या लाईनी गटरापेक्षा 1.5 फुटाने वर असाव्या. कारण त्याचं कारण हे आहे, कारण त्यातनं गटराचं पाणी त्यात जाऊ नये आणि ते पाणी आपल्याला प्यायला भेटू नये. त्या नागरिकांना स्वच्छ पाणी भेटणं गरजेचं आहे. वॉटरचं आहे. आता तुम्ही म्हटला मीटरसाठी आम्ही जिथे लाईट बिल आता फाटकवाडीत भरावं लागतं आपल्यासाठी, आणि आमच्या विभागातलं सगळं बंद केलं. मी स्वतः साहेबांना बोलून माझ्या एरियामध्ये मी ते बूथ चालू केलं सध्या. म्हणजे आता मी नागरिकांची एवढंही केलं की त्यांना तिथं जाऊन 2-2, 3-3 तास जायचं उभी करायची गरज तुमचा नाही. वॉर्ड कुठला? 221. तुमच्याकडे आता कोण आहे उमेदवार? आता I उमेदवार mean, sorry, अगोदरचे आकाश पुरोहित नगरसेवक? आहेत आमचे. मग आकाश पुरोहित तुमच्या युतीमध्ये आहेत ना. मग तुम्ही नाराज आहात त्यांच्यावर? मी नाराज आहे त्यांच्या कामावर नाराज आहे मी. हे लक्षात घ्या. मी त्यांच्या कामावर नाराज आहे, कारण ते युतीमधलेच कामच नाही इच्छुक करत उमेदवार ना. नाराज आहे. त्यांना काय झालंय, सोन्याच्या चमच्याने त्यांना भरवलंय,
त्यांचे वडील 2दा आमदार होते, कॅबिनेट मंत्री होते. तुमच्या उमेदवारीवर दखल घेतली जाईल उगाच. तुम्ही त्यांच्याबद्दल काय असं बोलू मला नका. काही फरक पडत नाही. मी खरा बोलणारा माणूस आहे. मला जर काय नाही होतं दिलं यासाठी तरी मी काय हेच करेल. मी खोटं खरं. आणि मी राहुलजींना पण सांगितलंय, ओके. जो उमेदवार खरा आहे त्याला तुम्ही पाठीशी उभं राहा. धन्यवाद. तर विषय रंगतोय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही 227 मध्ये राहत नाहीत पण तुम्ही इथून निवडणूक लढवताय, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की तुमचं वॉर्डाचं विजन काय आहे नेमकं हे सांगा. माझं नाव वैशाली गावडे, विक्रोळी विधानसभा 122 वॉर्डमधून आहे. जसं की मी आधी पण सांगितलं की गेल्या 15 वर्षापासून मी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यरत आहे. माझा जो विजन आहे तो आहे महिला सगळ्यात पहिले. आणि आज आपण बघत आहोत की महिला सुरक्षित नाही आहेत. मी माझ्या वॉर्डमध्ये मी ज्या पद्धतीने काम करते तर मला तिकडं तर मी अशी पण तिकडची नगरसेविका आहे. कारण की लोकांचे जे प्रश्न आहेत ह्या फक्त वॉटर गटर आणि मीटर पुरताच नाही आहे, तर वॉर्डमध्ये अनेक प्रश्न आहेत. ज्या प्रकारे आपण बघतो की लाईटचा प्रश्न आहे, परत आपल्याकडे आधार कार्डचे विषय आहे, हे सगळे आपण लोकांना मदत करतच असतो. आम्ही पोलीस मित्रसुद्धा आहे. तर पोलिसांच्या माध्यमातून आमच्या वॉर्डमध्ये आम्ही महिलांना सुरक्षेसाठी, मुलींना सुरक्षेसाठी आम्ही प्रयत्न करत असतो. जे रोडचे जे लाईट्स आहेत ते प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये वगैरे आहेत की नाही ह्याची प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आता राहिला 227चा प्रश्न, तर असा माझ्यासाठी सगळ्यांचाच प्रश्न आहे की मी 122मधून असून मी इतक्या लांब का उडी मारली, असं लोक मला प्रश्न करतात. पण माझा हेतू तो नव्हता. सगळ्यात आधी तो एक महिला वॉर्ड झालेला आहे. आणि दुसरा विषय असा आहे की गीतानगर आणि ह्या भागातले बरेचपैकी लोक माझ्याकडे गेल्या 5-6 वर्षापासून येत असतात. मी मेडिकल सोशल वर्कर आहे, GT कामा सेंट जॉर्ज JJ 4 हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आणि त्याच्या माध्यमातून मी लोकांना प्रत्येक वेळेस मदत करायचा प्रयत्न करत असते. तर आपल्याला मेडिकलचा पण विषय आहे जो त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि हा माझा प्रयत्न असणार. अल्टरनेटिव्ह. धन्यवाद. काय व्हिजन आहे तुमचं? 225 वॉर्डसाठी काय करायचं आहे तुम्हाला मनसैनिक म्हणून? 225 वॉर्ड हा फक्त थोडं मर्यादित न जवळ ठेवता माईक जवळ घे. मी विभागाध्यक्ष असल्या कारणाने मला पुरा कुलाबा विधानसभा जर तुम्ही सगळ्यांनीच बघितली, ह्याचा अनुभव सगळ्यांनाच आहे. पार्किंग असून दे, सोबत शौचालय असून दे किंवा रस्त्याचा प्रकार असून दे. तुम्ही जर आता बघायला गेलं रस्त्याची कामं ही खरोखर चांगली चाललेली आहेत, परंतु कुठेतरी त्या गोष्टीला आहे ना एक लेख पाहिजे, पूर्ण नियोजन पाहिजे. तुम्ही एका गल्लीमध्ये जर खोदताय तर बाजूची गल्ली खोदता कामा नये. येणाऱ्या जाणाऱ्या दळणवळण करणं गरजेचं आहे. हे काम नगरसेवकचं असतं. आता आमच्या इथे जर तुम्ही काम करताय रस्त्याचं, तर त्यावेळेला सगळ्या गोष्टीचा तुम्ही यांना विचार केला पाहिजे. सकाळी लहान मुलं शाळेत जातात, बरोबर आहे. वयस्कर माणसं, जे तरुण पिढी असते, ती तरुण पिढी काय करते, सकाळी मॉर्निंगला कामाला निघून जाते. पण वयस्कर जे असतात ते आमच्या आता इथे रस्त्याचं काम चालू आहे. काम करणं, विकास करणं, विकासाच्या विरोधात आपण कधीच नाहीत, परंतु ते विकास करतेवेळी त्या नगरसेवकाचं लक्ष पाहिजे की आपण नियोजन कसं केलं पाहिजे. त्या पद्धतीने आता जर तुम्ही बघितलात तर आता सुबह शौचालयामध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता, येतेवेळी त्या माणूस जो बसलेला असतो तो ज्या पद्धतीने पैसे मागतो ते त्यांनी टेंडर पण भरलेला असतो, त्याला त्या निधी पण मिळत असतो आणि त्याबरोबर ते पैशाचे डबल पैसे मागितले तरी द्यावे लागतात. तिथे नगरसेवकचं लक्ष असतं. आता तुम्ही बऱ्याच विषय आहेत, जास्त कारण का तुम्ही मर्यादित. बबनजी, माझा प्रश्न असा आहे की 225 मध्ये सुजाताताई सानप होत्या, ज्या शिवसेनेमध्ये होत्या, ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये होत्या. यदाकदाचित जर समजा शिवसेनेमध्ये जर असताना तुमच्या युतीबरोबर जर आल्या असत्या तर हे सगळे प्रश्न तुम्ही आत्ता जाहीरपणे मांडले असते का? प्रश्नच नाही. कारण का जो नगरसेवक आहे तो पक्ष न बघता खरोखर चांगल्या व्यक्ती आहे का, कामाच्या लोकांचा आहे का, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उद्या नगरसेवक माझा मुलगा असेल म्हणून मी तिथे बसवणार, ही गोष्ट योग्य नाही. त्याला अनुभव असला पाहिजे. आज तरुण पिढी ज्या मानाने ग्लोबल चालू आहे त्या पद्धतीने ते हुशार आहेत, पण त्यांना अनुभव असला पाहिजे, त्या कामाचा अनुभव असला पाहिजे. आता आपली ते पार्किंग आहे, काही ठिकाणी पार्किंग असे आहेत ना विदाऊट लायसन आहेत, दादागिरीवरती चालतात. कोण त्याला हे करणार? एखादा प्रतिनिधी जर गेला तिथे आणि त्यांची जी संघटना असते वेगळ्या पद्धतीची, त्यांनी त्याच्यावरती आघात केला तर त्याचे प्रश्न कोण? आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत. म्हणजे तुम्हाला जर उमेदवारी जर समजा आता यदाकदाचित मिळाली, उद्या परवा जी काय डिक्लेअर होईल तुमच्या युतीमधून, तर तुम्हाला असं वाटतं की हे सगळे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता? प्रश्नच नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यासाठीच जन्माला आलेली आहे.
जो विषय तुम्ही बघितले, साहेबांनी जे जे आंदोलन केलेले आहेत ते आंदोलन त्या पद्धतीनेच केलेले आहेत. बरं. नोकरीचं असून दे, कुणाच्या बाबा ज्यांना पगार मिळत नसेल त्या असून दे, ते प्रश्न पोलिसांच्या नंतर आमच्याकडेच येतात. बरं. आता माझ्याकडे असे बरेच विषय आहेत, परंतु नगरसेवक निवडल्याच्या नंतर तो व्यक्ती खरा तिथला आहे ना सेवक असतो हे दाखवून दिलं पाहिजे. आता इथे जे तुम्ही विदाऊट लायसन फेरीवाले बसवलेत, संध्याकाळी अशी परिस्थिती असते की तिथे विदाऊट लायसनवाले पण बसतात आणि त्यांना काही दिवसांनी बघितलं तर म्हणजे त्याला लायसन मिळालेलं असतं, त्याचं कसलेच परमिशन म्हणजे त्याच्याकडे कुठचं कागदपत्र नाहीत. हे कुठचं ही मिलीबिगत असते, सगळं सर्कल आहे ते सर्कल मोडणं कठीण आहे. ते एकत्र जर नगरसेवक जो कुठच्या पक्षातला निवडून येऊन दे ते नगरसेवकांनी एकत्र येऊन कुलाबा विधानसभा कसा सुजलम करायचा हा विचार केला तर ते शक्य आहे. ओके. पवनराव आत्मविश्वास दांडगाय, तुमचा एका शब्दात सांगा, 225च्या मावळत्या ज्या कॉर्पोरेटर होत्या त्या अपयशी ठरल्या. अपयशी का ठरल्यात याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आत्ता परिस्थिती बघा, पार्किंगवाले अनलिगल आहेत, बरोबर आहेत, त्यानंतर फेरीवाले भरमसाठ वाढलेले आहेत, आता मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. ह्याचा काहीतरी तुम्ही विचार केला पाहिजे ना. मग नगरसेवक कसला आपण? आता बिल्डिंगची 4 माळ्याची बिल्डिंग 8 माळ्याची केली, अनलिगली केली आहेत 224 मध्ये. सर, तुमचं वॉर्डसाठीचं विजन काय आहे, तुमचा वॉर्ड क्रमांक काय हे आपल्याला संक्षिप्त सांगा. मी बर्मू विठोबा नांगनूरकर, 221 मनसे शाखाध्यक्ष. वॉर्डचं विजन, हे वॉर्डचं विजन ज्या पद्धतीनं आजचा जो कार्यक्रम आहे वॉटर मीटर गटर, तर ह्या 3 मुद्द्यावरच बोलून अजून काही मुद्दे आहेत पण तुमच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नसतील तर ते मी त्याच्या मुद्दे पुढे आहेत, वेळ मुद्दे घेईन. आहेत, मुद्दे आहेत. ज्या नगरसेवकाच्या अंडर जे मुद्दे आहेत, जे मूलभूत सेवा 100% आहेत त्या संदर्भात तुम्ही बोलू शकता. 100% मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. वॉटर 221 प्रभागामध्ये जे पाणी महानगरपालिकेचं येतंय त्यातलं निम्म चोरी होतं. बरं. मुद्दा 1, जे पाणी चोरी होतं ते कशा पद्धतीनं चोरी होतं की ज्या कमर्शियल काही गाड्यांना पाणी दिलेलं आहे त्यांना टी मारून पाणी दिलं जातं आणि त्याच्यामध्ये वरपर्यंत मोठा भ्रष्टाचार आहे. तो भ्रष्टाचार म्हणजे रोखण्यासाठी तुमचं मत आहे स्थानिक नगरसेवक याच्यामध्ये involved आहेत? 100% स्थानिक नगरसेवकांचा हस्तक्षेप असण्यास काय शंका राहत नाही. मग उद्या समजा तुम्हाला उमेदवारी दिली, तुम्ही जिंकून आलात, तर तुम्ही ह्या गोष्टीला बळी पडणार नाही? 100% हा विषय पूर्ण निकालात काढेन एवढा सक्षम महाराष्ट्र सैनिक आहे मी. गुड. त्याचबरोबर पाणी ह्याच विषयावर बोलायचं झालं तर 221 मध्ये जे पाणी माफिया आहेत, टँकर माफिया आहेत, जे सकाळी फायर ब्रिगेडचं पाणी येतं ते किती प्रमाणात सकाळी वॉल खोलून चोरी होतं, ह्यावर आम्ही आंदोलन होऊन जवळजवळ 17 दिवस जेल काढलेला आहे 221 मध्ये. नंबर 3, पाण्याच्या वरतीच बोलायचं झालं तर पाणी हे ज्या नगरसेवक म्हणवणारे आहेत त्यांच्या जवळचं काहीतरी लागेबंदे आहेत का टँकर माफियांना, ह्यामध्ये मोठा वास येतो. आता मीटरवर बोलायचं झालं तर मीटर ज्या पद्धतीने BSTने जे डीप फार्मा बसवलेले आहेत गल्लोगल्ली, आता कमर्शियल एरियामध्ये किती व्होल्टेज द्यायचं किंवा नाही द्यायचं ह्याचा अभ्यास जर BSTला नसेल किंवा तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी नसेल तर हास्यास्पद गोष्ट आहे. त्याने काय करतात, जे अंडरग्राऊंड वीज वाहिनी आहे ती मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किट होत असते आणि त्याच्यानंतर वरून ज्या वायरा टाकल्या जातात त्या वर्षभर त्याच्याकडे कोण ढुंकूनही बघत नाही आणि अशी दुर्दशा दिसते गल्लीची किंवा रोडची, ती बघण्याजोगी राहत नाही. ही स्वच्छताच नाही. BST म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरला किंवा एखाद्या पोलला आग लागली तर एमर्जन्सी सेवा ही BSTकडे अजिबात नाही. कोणी ह्या गोष्टीला दुजोरा देत असेल तर मला इथे सांगावं, अजिबात नाही. सर, मला फक्त एवढं सांगा, ह्याच्यावर तुम्ही तोडगा कसा काढाल नेमका? तोडगा कसा आहे, त्या संबंधित डिपार्टमेंटला आपण ज्यावेळी बसून त्याच्यावरती नियोजनाच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा विजन घेऊन चालणारा एकही पक्ष मला दाखवा. ते नियोजन आमच्याकडे आहे. आता तुमची युती झाली आहे ना, पण युती जरी झाली असेल, जे आम्हाला योग्य वाटतं तेच आम्ही करणार. कारण नियोजन ज्या पद्धतीनं साहेबांनी जी
जे ब्लूप्रिंट काढली ती पूर्ण एकाही पक्षाकडे असेल तर ती दाखवा की त्यांच्याकडे नियोजना पुढे आम्ही काय नियोजन करणार ते आहे. बरं, माझा एक इच्छुक उमेदवारांना सगळ्यांना एक प्रश्न आहे. कारण काय होतंय की जसं आता मगाशी या महोदयांनी पण सांगितलं, आमच्या भरमू साहेबांनी पण सांगितलं, मला असं वाटतं की खासदारकीमध्ये युती होतात, आघाड्या होतात, आमदारकीमध्ये पण युती आघाड्या होतात, परंतु नगरसेवक हे असं पद आहे की तिथे स्थानिक कार्यकर्त्याचा विचार होत नाही. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं का की आपण इंडिव्हिज्युअली जर पक्षाने जर सगळ्यांना 227च्या 227 वॉर्डमध्ये जर सगळ्यांना इच्छुक उमेदवारांना तिकीट दिल्या तर ते चांगलं की ह्या युती चांगल्या? युती चांगली की साहेब मला थांबवताय तुम्ही? नाही, मला कसं आहे? थोडंसं पुढे करू द्या. हां. जरासे अजून 2-3 मुद्दे आहेत. मला काय करायचं आहे नेमकं? आपण येऊया त्याच्यावर, आपण त्याच्यावर येऊया. जागतिक मार्केट समजलं जातं 221 सगळ्यात महत्त्वाचं आहे. फेरीवाला. मार्केट आहेत त्यामध्ये एखादी महिला, एखादा अबालवृद्ध टॉयलेटची व्यवस्था करायला गेले तर ती सुविधा नाही आहे. आम्ही कितीही मिरवलो, आम्ही रस्ते चांगले तुम्ही किती वेळा पत्रव्यवहार केलाय? आम्ही पत्रव्यवहार केलेला, आमच्याकडे गट्टे पडलेले आहेत, ते तुम्हाला त्याचा काहीच फायदा होत नाही. काही होत नाहीये. बरं. त्यांना हेच आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या गटाच्या लोकांनी दिलेले सगळ्या समस्या नाही, सुटतात. तुमचं मत आहे, तुमचं असं मत आहे की स्थानिक नगरसेवकांनी त्याला ही फेरीवाला किंवा तिकडचं जे अवैध फेरीवाला हा parking- विषय माझ्या विजन मध्ये वेगळा आहे साहेब. नाही नाही, तिकडचं जे मार्केट आहे काळबादेवी मार्केट, फेरीवाला हा विजन- मार्केटमध्ये तुम्हाला असं वाटतं का की तिथे जी पार्किंग किंवा अवैध वगैरे सगळ्या ज्या 100% गोष्टी आहेत किंवा ह्या तिकडे- गोष्ट फेरीवाला हा विजन, मी स्वतः फेरीवाला आहे. हां, त्याचं विजन 665 221 मध्ये पात्र फेरीवाले आहेत. बर, पात्र फेरीवाले म्हणजे काय? तुम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचे सर्व पुरावे जमा करून त्याला पात्र केलेला आहे. बरं. आज विधानसभेमध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो विषय निघालेला आहे, बर बर, ठीक आहे. नार्वेकर साहेबांनी, एकच मिनिट, बरं, नार्वेकर साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की पात्र फेरीवाल्यांना त्रास होणार नाही, बरं. होणार नाही म्हटले, पण आज कुठला मराठी फेरीवाला सुद्धा वाचत नाहीये किंवा पात्र फेरीवाला ज्यांच्याकडे लायसन्स आहेत त्यांनाही त्रास आहे. पात्र फेरीवाल्यांच्या बाजूने मी नाही बोलणारा, पण ज्यांना काही प्रमाणात टक्केवारी दिलेली आहे की बाबा इतके फेरीवाले या ठिकाणी बसू शकतात, तर त्यांना तरी व्यवस्थित बसण्यात यावं. बरं, माझ्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी सांगा की त्यांना इंडिव्हिज्युअली जर उभं राहायला मिळालं असतं तर आज ही जी दमछाक होते त्याच्याबद्दलचं उत्तर प्रत्येकाचं हो नाही म्हणून विचारून घे. नहीं बुरा नहीं लगेगा अच्छा, मुझे. ठीक है, यस, ओके, चलो, ओके, असलम भाई, ओके ओके ओके, असलम भाई, मेरे हिसाब से हर इच्छुक उम्मीदवार को मौका मिलना चाहिए और युति नहीं होनी चाहिए. ओके, गुड, टाळ्या वाजवा यासाठी. सर, जिनमें ताकत होती है वो अकेले ही मैदान में उतरते तो बेस्ट है. ओके, तुमचं खास मला उत्तर पाहिजे. माझ्या मते युती होऊ द्या, पण ज्याने खरंच चांगलं काम केलंय त्याला तिकीट भेटू द्या. मग तो कोणी पण असू, मोठा असू, छोटा असू, पण त्याला संधी भेटू द्या. बस. बरं, ठीक आहे, धन्यवाद. युती नाही झाली पाहिजे, कारण की ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची मनं दुखवल्या जातात. कारण की जे सक्षम कार्यकर्ते असतात त्यांना मागं डावलण्यात येतात. आता इथे काँग्रेस आणि शिंदे गटाचे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. इथे मनसेला मी विचारतो, हां, युती व्हायला पाहिजे की नको? युती जरी झाली, हां, आमच्यासाठी साहेबांचा आदेश सरसंघ असतो. हां. जर साहेबांनी सांगितलं की आम्हाला युतीमध्ये जे उमेदवार दिलेले आहेत, हां, उमेदवार जर 7 वाजता येणार असेल तर मी 5 वाजता हजर राहील. ओके, धन्यवाद. अच्छा, मॅडम या मॅडम पण उभे 227 साठी ना तुम्ही? हां, बोला, युती व्हायला पाहिजे की नको? मैं नई उम्मीदवार हूँ, अच्छा। तो मुझे लगता है कि जो काम करता है उसको टिकट मिलना चाहिए. मैं मेरा नाम डॉक्टर लॉरा डिसूजा है और मैं CPRA कफरेड रेजिडेंट्स एसोसिएशन Okay. की प्रेसिडेंट हूँ. Okay. और हमारा 82 बिल्डिंग्स हमारे नीचे आता Very है. good. आई जस्ट वांट टू स्पीक के मेरे को Yes, 2 मिनट yes, दीजिएगा. yes. ये जो वाटर मीटर, आई अंडरस्टैंड, Yes. यस, ये जो आप वाटर मीटर गटर करते उसके रहते हैं, बावजूद भी आप हर नहीं, नहीं, एक टॉपिक पे बात कर बट सकते हैं. मैं पहले उसके बारे में बात करना चाहती हूँ कि वाटर मीटर गटर फंडामेंटल राइट्स है और आप ये लोग बार्गेनिंग चिप्स की तरह यूज़ कर रहे हैं. Okay. हर उम्मीदवार लोगों को बोलता है आपको वाटर मिलेगा, मीटर मिलेगा. ये फंडामेंटल राइट है. आप लोग ये ऐसे कैसे सामने डैंगल कर सकते हैं? वो गलत है. Okay. तो वाटर मीटर गटर के विषय में हम लोग रिग्रेसिव है. हम लोगों ने अभी तक नहीं किया है, तो जो आके गए हैं उनको पूछना चाहिए कि उन लोगों ने क्या किया है.
हम लोग नए हैं। अच्छा, आपके हाई राइज के इश्यूज क्या है? हमारे हाई राइज की इश्यूज बहुत है। एक तो एनक्रोचमेंट है, AQI है, एनक्रोचमेंट है, बट एनक्रोचमेंट स्लम्स का नहीं, एनक्रोचमेंट वोट बैंक का। एनक्रोचमेंट हम लोगों को भी अच्छा है, हाई राइज के लिए भी। हम लोगों का सिनर्जिस्टिक रिलेशनशिप है। कोविड ने सिखाया कि हम लोग खुद रह नहीं सकते, खाना पीना ड्राइवर सब कुछ चाहिए, वो सामने ही तो रहते हैं। तो हम लोगों की उनकी ज़रूरत है, उनको हमारी ज़रूरत है। बट हमारे जो पॉलिटिशियंस हैं, एक को दूसरे से अलग कराते हैं, एक से एक आप को उनका दूसरे- नाम ले सकते हैं? नार्वेकर। आई हैव नो प्रॉब्लम्स। Okay. ओके, सो हम ये जो इश्यूज़ है हमारे कफरेड और कोलाबा के, मैं प्राइम मिनिस्टर के ऑफिस तक लिख चुकी हूँ, CMO होम ऑफिस। तो जब आप उनको पूछ रहे हैं, मैंने सिर्फ लिखा नहीं है, मैंने डिमांड किया है कि असिस्टेंट कमिश्नर जयदीप मोरे को निकाल दो, क्योंकि उसके पास क्वालिफिकेशंस तक नहीं है असिस्टेंट कमिश्नर बनने के लिए। जिसके पास जिस असिस्टेंट कमिश्नर को क्वालिफिकेशंस नहीं है और वो पद पे बैठा है, और 2 सिटिंग कॉर्पोरेटर्स हैं जो अपने मनमानी कर रहे हैं, और उनका फैमिली और एक बैठा है वहाँ पर, तो डिसीजन कौन करेगा? आप 82 बिल्डिंग्स के प्रेसिडेंट हो। Yes. मतलब कितने है? अराउंड 16,000 पीपल। 16,000। Yes. तो आप तो चुन के आ सकते हो। मैं अपने एरिया से नहीं खड़ी रह रही हूँ। क्यों? मैं दूसरे एरिया से क्यों खड़ी- ऐसे? ए, मतलब OBC। वो यहाँ से आ रहे हैं, आप वहाँ जा रहे हो। मैं OBC नहीं हूँ। अच्छा। आई मीन दैट्स व्हाई आई इनटू, इसलिए मैं 2 to 7 में आ तो रही लेकिन हूँ। आपके 16,000 में तो कोई ना कोई तो रहेगा ना, आप जिसको खड़ा कर सकते नो थे। प्रॉब्लम, जीत के हाँ। आएंगे तो इसीलिए तो नहीं, खड़े नहीं, हैं। आप दूसरे को भी तो खड़े कर सकते थे। 2 to 6 में हाँ। हाँ हम लोग ट्राई कर रहे हैं, बट Okay. यहाँ पर लिए, इसीलिए मैंने कहा अच्छा, है जिसने ठीक। काम किया है। और एक बात है कि जो मैं 2 to 6 में प्रेसिडेंट हूँ, 2 to 7 में रहती हूँ, और 2 to 5 में मेरा काम है। जो जेटी लेकिन का आपके जो रेसिडेंस जो है 82 बिल्डिंग्स ना, वो कहाँ पे है? 2 to 6 और 2 to 7 में? दोनों में स्प्लिट है। अच्छा, मग यांच्याकडे लक्ष द्या. जो कोण इच्छुक उमेदवार असेल यांच्याकडे मत मागण्यासाठी तुम्ही डिमांड करू और शकता. धन्यवाद. और नहीं, धन्यवाद नहीं, मेरा 2 to 5 का भी फिनिश करना है। 2 to 5 में वो जो जेटी का केस था, मैं वो जेटी का केस दोन मिनटं अनिल जी, 2 मिनटं. हाँ. वो जेटी का केस मैंने सिंगल हैंडेडली सुप्रीम कोर्ट तक ले गया था। Okay. और मैंने वो फाइट किया था 2 to 5 के लोगों के लिए। Okay, okay. और 2 to 5, 2 to 6, 2 to 7 सब साथ में काम करते हैं। और हमारा एक ही दुश्मन है जो हमारा प्लॉट्स ले रहा है, वाटर माफिया करा रहा है, इलेक्ट्रिसिटी बेच रहा है। ये पूरा एक ठीक आहे. नेपोटिज्म मी पुढच्या वेळी मॅडमची कुलाबा न्यूज 24 मध्ये एक स्पेशल आपण त्यांचा पॉडकास्ट करूया आणि जेवढे काही विषय खणून काढता येतील तेवढे आपण काढू. ओके, धन्यवाद. मला असं वाटतं सिद्धेशजी, आता रहिवासी किंवा अजून इतर पदाधिकारी वगैरे जे असतील इच्छुक उमेदवार सोडून त्यांच्याकडे त्यांच्या काय व्यथा आहेत, त्यांची काय मांडणी आहे ते त्यांना विचारू शकतो. नुसतं या मुंबईच्या ज्या नगरपालिकेचा सर्वांगीण विचार करता मी काही मुद्दे आणलेले आहेत. म्हणजे माझं एक आहे ना, हे सूचना पण बघा, सूचना म्हणून याचा वापर व्हा किंवा त्या गोष्टींनी तुम्ही प्रयत्न करा. बरं. मुळात आहे ना, आरोग्य सेवा, आरोग्य सेवेच्या बाबतीत यांच्याकडे काय विजन आहे? हां आरोग्य सेवा हे प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. हां म्हणजे जसं आता आज TBचा प्रश्न आहे, TBच्या बाबतीत ते कॉन्टॅमिनेटेड डिसीज आहे, म्हणजे ट्रान्सफर होणारा एकांकडून दुसऱ्याकडे. या बाबतीत विचार काय आहे? बरं. हां, दुसरं असं की गर्भपोषण योजना, बरेच लोक जे आहेत ना ते स्टार्वेशन म्हणा किंवा गर्भाचं पोषण व्यवस्थित होत नाही, अशासाठी आहे ना काही न्यूट्रिशन्स त्यांना दिले पाहिजेत. त्या बाबतीत या विचार संदर्भात तुम्ही कामा हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्यांच्या नाही, coordination तर केलंय? ते सांगतोच तुम्हाला. त्याच्यानंतर विधवा आणि वृद्ध पुनर्वसन योजना, बरं. ह्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. त्याच्यानंतर शिक्षण व्यवस्था, आज आहे ना महाराष्ट्र मुंबईतली जी काही शिक्षण व्यवस्था आहे त्या अनुषंगाने बऱ्याच शाळा बंद पडल्यात. बरं. काही लोक जे आहेत त्यांना मुलांना शिक्षण देता येत नाही. त्या शिक्षणाच्या ह्याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेतल्या ज्या शाळा आहेत त्याचं फंडिंग जे येतं आहे ते योग्य युटिलायझेशन व्हायला हवं. पण महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या आता पब्लिक स्कूल ज्या झालेल्या आहेत त्या NGO चालवत आहेत सर. बरं, ती वेळ काय यावी, जर शैक्षणिक हे महाराष्ट्रात नाही, काही देशांचं जे काही फंड आहेत सर, किंवा जे ओव्हरऑल काही जे आहे, मुंबई महानगरपालिका ही सगळी समृद्ध महानगरपालिका आहे, त्याचं जे आर्थिक बजेट आहे ते काही देशांचं सुद्धा नाही आहे सर.
त्या देशांपेक्षाही मोठं बजेट हे महाराष्ट्रातल्या मुंबई महानगरपालिकेचं आहे. असं असताना आपण शैक्षणिक सेवा जर योग्य देत नाही आणि त्याच्यासाठी NGOची मदत घ्यावी लागते, तर हे याच्यासारखं दुर्भाग्य नाही. तुमचं असं मत आहे, तुम्ही आज किती वर्ष राहताय साहेब इथे कुठं ह्या कुलाबा विधानसभेत? कुलाबा विधानसभेत मला सर 35 वर्ष झाली. 35 वर्षापासून जवळजवळ 5 टर्म झाले असतील नगरसेवक. हो. एकाने ह्या सगळ्या गोष्टी फुलफिल केल्या नाही ना होत, म्हणून अच्छा, मला ही बरं. आज मी इथं आलो होतो तुमच्या आमंत्रणाचा स्वीकार, ओके. की यातल्या एका तरी माणसाने या पण गोष्टीचा मग तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन ह्या सगळ्या गोष्टींचा जाब विचारलात किंवा याचा पाठपुरावा प्रयत्न केला? होतो ना सर. आज आहे ना, मी एक सांगतो, 5 वर्षातनं एकदा एखादा उमेदवार येतो, प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन पाया पडतो, बरं. नंतर माणसांना त्यांच्या दारात जावं लागतं, बरं. त्याच्या दरबारात, आणि या दरबारात त्याच्या पुढे जाऊन मुजरे करावी लागतात, त्याची भेट होत नाही कधी पण. 5 वर्षामध्ये असं हे होत नाही की बाबा जो नगरसेवक पाया पडत घरी येतो आणि उमेदवारी झाल्यानंतर पुन्हा 5 वर्षानंतरच तो परत आपल्या दारात येतो. बरं, ठीक आहे. म्हणजे 5 वर्षातनं एकदा. बरं. आणखीन डॉक्टर एक आहे, झालं? हां, आणखीन एक, कारण मला इतरांना प्रश्न विचारायचे. शिष्यवृत्ती योजना ही राबवायला पाहिजे सर. महाराष्ट्र जर समृद्ध करायचा आहे, ओके. तर त्याची सुरुवात गल्लीपासून झाली पाहिजे. बरं, ठीक. गल्ली, आपला विभाग, मग महाराष्ट्र राज्य, मग देश. हां, तर उच्च शिक्षित प्रशिक्षण योजना, म्हणजे आता बरीच मुलं जे आहेत ठीक. ते शिक्षण झालेलं आहे, त्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे, पण UPSC साहेब, MPSC. हा आपला कुलाबा विधानसभेचा जो विषय आहे हां, सध्या त्याच्याशी वर्तमान- निगडीत आहे ना सर. आहे, बरोबर हां. आहे, पण आपल्याला इतर पण विषय मांडायचे आहेत. सो डॉक्टर, मी तुमच्याकडे परत येतो. मी विकासजी मयेकर आणि बबन महाडिक यांना दोघांना प्रश्न विचारतो की 2017 साली भाजप 82, शिवसेना 84 होते. किती? बर. मनसे 7 होते, काँग्रेस 31, भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जी 2 भावांची युती झाली आहे, तुम्हाला दोघांना असं वाटतं की हा 100 गाठेल म्हणून? दोन्ही पक्ष मिळून की प्रत्येकी? हा अच्छा, म्हणजे 200 होतील, 227 पैकी 100% 100 पार करतील. हा. आणि ज्या व्यवस्थेला खूप लोक कंटाळलेले, मगाशी आता डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला, थोडा माफी मागतो तुमची, कारण त्यांचं थोडंसं शंकेचं निरसन करतो, कारण ते माझ्या प्रभागामध्ये राहत आहेत 226मध्ये, आणि मी 226चा इच्छुक आहे. तर बरेचसे प्रश्न आपले आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न कागदोपत्री केलेला आहे. फक्त असं आज आलो आहे, बोलवलं आहे म्हणून हे करेल ते करेल असं नाही, पण त्याला आता पूर्णत्वाला नेण्यासाठी मला कॉर्पोरेशनमध्ये जाणं गरजेचं आहे. बरं, ठीक आहे, तर ओके. आपले मी प्रश्न चांगले आहेत बबनजींना आणि विचारतो. कमीत 100 पार पडतील याची मला खात्री आहे. बबनजी, तुम्ही सांगा. हे युती झाल्यामुळे जी मनामध्ये मनसे असून दे, शिवसेना असून दे, उबाटा, त्या दोन्ही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पूर्णतः हे मनाने पूर्वीपासून एकत्र होते, फक्त दोघा भावांची वाट बघत होते. हे दोघं भाऊ आता एकत्र झाल्यामुळे जो चित्र दिसेल तर 100 पार 100% करतीलच, ह्यात शंका नाही. कारण का त्यावेळेला नगरसेवकच्या 2nd रँकवरती कमीत कमीत आम्ही 45च्या आसपास होतो. बरं, मी शिवसेना शिंदे गटांना मी विचारतो, तर किती नगरसेवक येतील भाजपा आणि शिवसेना? भाजप आमचे 160+ होतील. अच्छा. आणि मला फक्त यांना छोटंसं एक उत्तर द्यायचं, 25 वर्ष उद्धव साहेबांची सत्ता होती ना, मग त्यांचे प्रश्न त्यावेळी का नाही सुटले तुमचे? हां, द्या उत्तर द्या. त्यांचे सगळे प्रश्न आहेत ना, राज्य शासनाशी निगडीत आहेत. महानगरपालिकेशी त्यांच्या, ऐकून घ्या ना, बसा ना. नाही, 2 मिनिटं. आता 2.5 वर्षाचा काळ जर तुम्ही डोळ्यासमोर पाहिला तर त्यांच्या नशिबी कोविड आलं. कोविडच्या काळात त्यांनी जे काम केलं ते पूर्ण जगाने त्यांची वाहवा केली, हे विसरू नका. आणि त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत ते राज्य शासनाशी निगडीत आहेत. आम्ही 2.5 वर्ष होतो, 2.5 वर्षाच्या पूर्वी आमचं सरकार नव्हतं, परंतु आमचं सरकार गेल्यानंतर आता जी दुर्दशा शाळांची, पाण्याची, मीटर, आणि त्यांनी आता जे काय उपस्थित केलेले प्रश्न जे आहेत ते आमचं सरकार गेल्यानंतर, किंबहुना आमचे उद्धव साहेब जर आणखीन काळ राहिले असेल ते प्रश्न उपस्थित झाले नसते. बोला तुम्ही. मला असं वाटत नाही, पण ठीक आहे, चला, तुम्ही चांगलं उत्तर दिलं.
तुम्ही 2.5 वर्षात म्हणजे तुम्ही म्हणतात तुम्ही करोनामध्ये होता, साहेब तर घरीच होते 2.5 वर्ष, बरोबर ना? पण 2.5 साहेब वर्षामध्ये घरातून तुम्ही बाहेर पण नाही होते आला. ना सोबत? आहे ना, होतो ना, हा, मग? म्हणून तर आम्ही हा उठाव केला, कारण ते आम्हाला जमलं नाही. साहेबांना आणि आज साहेबांनी जे 3.5 वर्षात काम केलंय ना, ते सर्वश्रेष्ठ काम केलंय आणि हे सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी आमच्यावर मनसे सुद्धा होते, लोकसभेला होते, विधानसभेला होते, साहेब आमच्यावरच होते. तेव्हा साहेबांनी, राजसाहेबांनी मोदी साहेबांना सपोर्ट बाहेरून केला होता की नाही नाही, तुम्ही बाहेर का पडलात? उद्धव साहेब घरी होते वगैरे हे सगळे विषय जे आहेत आपण म्हणतात, नक्की नक्की ते परंतु मांडा जनतेला साहेब, ते कळले पाहिजे. जनतेला पूर्णपणे माहिती आहे की आपण शिवसेनेची गद्दारी करून बाहेर पडलात. त्याचं मूळ कारण साहेब, काय? ही गद्दारी एक मिनिट, सोडा आता, ही एक मिनिट, गद्दारी एक- 50 खोके एक बिके मिनिट, सोडा. एक मिनिट ऐका ना. विकासावर बोला. हा, विकासावरतीच बोलतो. आणि तुम्ही मी मान्य करताय, तुम्ही त्यांचं काम करणार. विकासावरतीच तुम्ही त्यांना नगरसेवक बनवा, तुमची सगळी कामं होणार. विकासावरतीच बस, बोलतो. बोललो मी. त्यांच्या प्रश्नांचे विकास- सगळे पत्र माझं असं म्हणणं आहे, साहेब, हा 25 वर्ष तुमचा महापौर होते, हो ना. होते ना, सोडवा ना, सगळे नका सोडू. तुमचा किती मुद्दे? कुठे? आपला 9 होते, असं मुद्दे तुम्ही त्यांचे. म्हणा. त्यांचे 9 हॅलो, मुद्दे हॅलो. आहेत. अहो, आपला होते असं म्हणा तुम्ही दोघांनी. हा, आपले होते, बरोबर आहे. आपण आपलेच होतो. आणि एक साहेबांनी बघा, जे ज्या काही प्रश्न चुका सोडले, झाल्या हा, त्याला तुम्ही कारणीभूत आहेत, आम्ही मी कारणीभूत काय आहे. म्हणतो, मी माझा तुमचा पहिला त्याच्यामुळे उपशाखा बोलतो. मला दोघांचंही तुम्हाला सरकार विचारायचं होतं. आहे. 160 मला एक आता मिनिट, काय एक माहिती? मिनिट. ऐका, विकासजी. तुम्ही व्हा नाही तर आम्ही होऊ. जनतेचे प्रश्न बरं, सोडवणे हे 100 गरजेचं आहे. बरोबर आहे. हा, हात पुन्हा बोट देतोय. दाखवू नका हात देतोय. की ह्यांनी मी- केलं, त्यांनी बरं, केलं, मागच्या करू वेळी- नका. मी बस. त्यांना बोट कामं केली ना, एक जनता मिनिट, कामाला विकासजी. मतदान द्यायची. त्यांनी जे प्रश्न भाई, उपस्थित एक केले ते राज्य शासनाशी साहेब, निगडीत साहेब, मी होते. तुम्हाला एक एक आठवण सांगतो, करून कामं दिली. केली ना, जनता अशीच मतदान करते. आपल्याला कोणावर मागायची गरज बरं, पडत बरं, नाही. यावेळी सॉरी, पूर्णपणे चुकला, सॉरी. 100% आशीर्वाद आपल्या बरं, पाठीशी thank you, आहे, thank you. याची बरं, खात्री आम्ही आहे. परत अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतोय की ज्या पद्धतीने मागच्या वेळी आत्ताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी तुमच्याकडे तुमचे आमदार कमी होते तरी ते मुख्यमंत्री झाले. आता मगाशी तुम्ही सांगितलं की 160 नगरसेवक होतील. तुम्ही महापौर तुमचा होणार का शिंदे गटाचा? आमचाच महापौर होणार, आमचाच महायुतीचा नाही, तुमचा. महायुतीचा महापौर होणार. अच्छा. हा, त्यात मराठी माणूस महापौर असेल आणि तो सगळ्यांच्या भल्यासाठी असेल. बर, धन्यवाद बस. धन्यवाद. असलम भाई, आपने काफ़ी समय निकाला कांग्रेस में, क्या आपका विजन है और क्या कहेंगे? पहले तो मैं ये बोलूँगा कि यहाँ जो चल रहा है वो डॉक्टर साहब बोल रहे थे, ये भाई बोल रहे, पहले तो कुलाबा में जो 6 वार्ड है, पहले ये सब मिलके जो आज जो पावर में है ना, महायुति की पावर, घराना शाही को पहले बाहर भगाओ. सबसे पहला काम घराना शाही बाहर भगाओ. आपके यहाँ पे वहाँ 3 वार्ड में घराना शाही, यहाँ 2 वार्ड में घराना शाही, 21 में घराना शाही. पहले ये आप बाहर निकालो, उसके बाद दूसरी बात करो, विकास की बात करो. उसके बाद मैं अगर विषय पे आऊँगा कि जैसे कि ये बता रहे कि जो पार्किंग इशू, ये सारे इश्यूज़, ये जो अभी पावर में जो है, जो कुलाबा में पावर में है, जो वार्ड में पावर में है, ये काम उनका है जो नहीं कर रहे हैं. दूसरी बात, मैं अगर मेरे वार्ड की बात करूँ 25 की, क्योंकि बाकी टाइम पे बहुत टाइम जाएगा, मैं मेरे वार्ड की बात करता हूँ. 225 वार्ड में CST स्टेशन है, चर्चगेट स्टेशन है. यहाँ से कम दिन में 25 से 30 लाख पब्लिक आती है मुंबई में यहाँ काम करने के लिए. यहाँ पे रिजर्व बैंक ऑफ इंडिया है, यहाँ पे शेयर बाज़ार है, यहाँ पे सारी ऑफिसेज है, पोर्ट ट्रस्ट है, सारी गवर्नमेंट की लोग हैं. और यहाँ पे जो हम सबसे पहला विषय वाटर, पानी का इशू है ना, हमारे फोर्ट में रहीवासी है 24,000 हमारे रहीवासी है. जो BMC हमको पानी देती है, जो अलॉट करती है, वो हमको देती है 24,000 लोगों का पानी हमको मिलता है. और यहाँ पे पब्लिक आती है 30 लाख, सुबह से शाम तक यहाँ रहती है, पानी यूज़ करती है. तो हमारा पानी बाहर के लोग यूज़ करते हैं. और हमारे वार्ड में मैं आज 10 साल से लड़ रहा हूँ, 10 साल से हम अपोजिशन में है, फिर भी हम लड़ रहे हैं कि हमारे को आप पानी का टाइम 8:30 से 10 बजे तक है, पानी आता है 9 बजे. हमारी एक ही मांग है, पानी का टाइम बढ़ाओ. मुझे पता है टाइम बढ़ेगा नहीं, लेकिन हमको प्रेशर मिलता है, आपको पता होगा, और अनिल आपको भी आता है, आप हमारे रेसिडेंट हो. आधे का हमको प्रेशर मिलता है. मैंने एक ही मांग दी कि आधे की जगह प्रेशर बढ़ाओ, 1 का करो. 1 का करोगे हमारा प्रॉब्लम सॉल्व होगा. ना यहाँ के नगर सेवक को पड़ी है, ना यहाँ के आमदार को पड़ी है, और ना किसी को पड़ी है. बस वोट मांगने आते हैं और ये घरानाशाही चालू है. दूसरा इशू मैं बताऊँगा, हमारे ससुन डॉक में ये बड़ा इशू है. ससुन डॉक में जो हमारे बंजारा समाज के लोग हैं, हमारे कोली समाज के लोग हैं, जो मेरे वार्ड में 25 में रहते, 26 में रहते, कहीं 27 में रहते. ससुन डॉक को
वहाँ के कुछ गोडाउन्स को बंद किया जा रहा है, वहाँ की कुछ बोट्स करंजा भेज दी गई, 400 बोट करंजा भेज दी गई विधानसभा चुनाव के पहले, वहाँ के लोगों को बेरोजगार कर दिया गया है। ये एक षड्यंत्र है, बड़ा डेवलपमेंट आप आने वाले टाइम में देखोगे। और ये चुनाव, लेकिन अभी तो नार्वेकर साहब ने तो क्लेरिफिकेशन दिया कि ये सब कुछ झूठ है करके, ये अफवाह है। ये उनका क्लैरिफिकेशन इसके लिए आया है क्योंकि लोगों ने आवाज़ उठाई है। आपकी जानकारी के लिए बताऊं, जब ये विधानसभा में भी हुआ था तो उन्होंने क्या किया, गोडाउन बंद किया, सब व्यापार बंद किया, ससुर बंद किया, 1 महीने के लिए चालू किया। जैसे इलेक्शन आया 1 महीने के लिए चालू किया, इलेक्शन ख़त्म हो गया, बंद कर दिया, काम हो गया। अब फिर से आश्वासन दिया है कि ये बंद नहीं होगा, चुनाव खत्म हो जाएंगे 15 तारीख के बाद, फिर आप देखो ये पहले भी हुआ था, आज भी होगा। और ये मेरा खुला आरोप है कि यही चलेगा। और जिस तरह से महायुति 221 से लेके 227 तक लोग तो उनको चिन्ह के देते हैं ना, जबकि ज़्यादा से ज़्यादा वोट तो उनको मिलते हैं। तो आपका मतलब है कि ये फेक वोट्स है? नहीं, फेक वोट्स तो अभी उन्होंने जो वोट चोरी का जो पूरे देश में चल रहा है वो कहीं ना कहीं यहाँ पर भी हुआ है। वरना जिस तरह से हम साथ में इलेक्शन लड़े थे, महाविकास आघाड़ी लड़ी थी, अरविंद सावंत जी ने कुलाबा में 48,000 वोट लिए थे। अच्छा, वो कम कैसे तो हुए? अभी मुझे अच्छा इसमें एक मोठा प्रश्न आहे की महाआघाडीचा जो विषय आता काढला, खरं तर तो हा विषय त्याला कनेक्टेड म्हणून मी धरतो। शिवसेना मनसे ही ज्यावेळी युती झाली त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये तुम्ही बाहेर पडला, म्हणजे तुम्ही तिथेच आहात, मग तुम्ही त्यांच्याबरोबर का नाही आलात? जर समजा आता भविष्यामध्ये जर समजा चांगले जर नगरसेवक तुम्हाला वाटतंय की यायला पाहिजेत आणि आपल्याला भाजपाला थांबवलं पाहिजे, तर मग तुम्ही अलायन्स सोबत का नाही केलं? अलायंस नहीं करने का हमारा ये था कि हमारे नेशनल पार्टी है, हमारे यहाँ पे कैंडिडेट ज़्यादा है, और वो ऐसा होगा कि अगर हमने युति करते तो हमारे बहुत से मग उम्मीदवार, तुम्ही वंचित बरोबर तर आता झाले जॉईन। वंचित के साथ हमारा सीट शेयरिंग है लेकिन कम सीट शेयरिंग है। अच्छा। पर फिर शिवसेना एक रीजनल पार्टी है, मनसे रीजनल पार्टी है, उनको भी सीट ज़्यादा चाहिए। इस वजह से हमारा होगा प्री पोल तो नहीं लेकिन पोस्ट पोल हमारा अलायंस होगा। तुम्ही आता एक सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यांना मी प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला तिकीट जर मिळाली नाही तुम्ही बंडखोरी करणार की नाही करणार? हम पार्टी के साथ थे, है और रहेंगे। नेक्स्ट, ठीक है पुढे। असलम भाई, एक छोटा कॉमन सवाल मैं पूछता हूँ, कंक्लूड करेंगे आप अगर कॉरपोरेटर बनते हो 225 में, कांग्रेस के आपके पार्टी के कार्यकर्ताओं को आप ठीक से संभालेंगे या आपके मुंबई कांग्रेस के किसी हाई कमांड के रिमोट के ऊपर सिर्फ पपेट के जैसा आप चलते रहेंगे? अच्छा सवाल किया आपने। मैं आज आपको बता दूं कि हमारे यहाँ पे कोई नगर सेवक नहीं है, कोई आमदार नहीं है, खासदार भी नहीं है, हमारे थे वो चले गए। लेकिन पिछले 5 सालों से यहाँ मेरे कार्यकर्ता है, मेरे कुलाबा के लोग हैं, हमने पूरी ताकत से काम किया। हमारे कांग्रेस के जो लोग हैं, हमारे आफरीन शेख मैडम थी, हमारे उमर भाई थे, हमने साथ में मिलके कुलाबा में काम किया, कुलाबा में कार्यकर्ताओं का हमेशा साथ दिया है और उनके हर प्रश्न का हमने काम किया है। कोशिश की है कि कुलाबा हम एक रखें और आगे भी एक रखेंगे। और हाई कमांड तो ठीक है, हाई कमांड का सजेशन लूँगा पर काम करूँगा, मेरे कार्यकर्ता जो बोलेंगे, मेरी जनता जो बोलेगी वो काम करूँगा। थैंक यू। आपने जो आरोप किए 224 के वार्ड के मद्देनजर रखते हुए, उसको उनका जवाब देना है। उमर भाई डायरेक्टली इनडायरेक्टली आपके ऊपर आरोप किए, आपकी कॉरपोरेटर थी आफरीन शेख कांग्रेस की, अब ये सादिया मर्चेंट जी है, अभी कॉरपोरेटर बनना चाह रही है, इलेक्शन लड़ रही है, एकदम शॉर्ट में बताओ, क्या आप आरोपों को कैसे क्लेरिफिकेशन दोगे? सादिया मर्चेंट जी ने आरोप नहीं लगाया, उन्होंने आज की स्थिति के बारे में चर्चा की है और ये एकदम स्पष्ट है कि फिल वक्त अभी कोई कॉरपोरेटर वहाँ पे मौजूद नहीं है। हम भावी कॉरपोरेटर थे मगर जिम्मेदारी से वहाँ पे काम कर रहे हैं। इन्होंने जो एक मुद्दा बताया इनके वीडियो को कि रास्ते में बहुत खड्डे थे, लोगों ने इनको बुलाया, उनके पीछे की जानकारी इनके पास नहीं है। हमारे रमज़ान का पवित्र महीना बहुत जल्दी आने वाला है, उसके बाद बारिश आ जाएगी और ये जो रोड के काम चालू हुए हैं ऑलरेडी कोर्ट का उसके ऊपर स्टे लगा हुआ था। तो ये बात जो है डिपार्टमेंट के माध्यम से प्रेशर बनाया जा रहा था कि इसको जो है रोड को हमको फ़ौरन बनाना है वरना हमारा टाइम पीरियड ख़त्म हो जाएगा। ये सारी बातें हम तक भी आई मगर वहाँ के जो रहवासी थे, रहने वाले लोग
और दुकान धंधा जो लोग लगाते हैं उन लोगों ने कहा कि ये रोड की जो खुदाई का काम है उसको आप रमज़ान के बाद कीजिए। उसके ऊपर चर्चा चल रही थी, मगर मैं आपको बता दूं कि जो वार्ड नंबर 224 है मात्र वो सिर्फ जो है 28% ही मुंबा देवी है, बाकी माननीय राहुल नार्वेकर जी का वो एरिया है और कुलाबा विधानसभा क्षेत्र लगता है। उसके ऊपर उन्होंने जिम्मेदारी लेते हुए बगैर किसी से बात किए हुए उन्होंने वो पूरे रास्ते को खुदवा दिया। अब राहुल नार्वेकर जी महाराष्ट्र की उच्च कुर्सी के ऊपर बैठे हैं, विधानमंडल के सदर हैं, जो सदर की जिम्मेदारी ये बनती है कि वो अपने विधानसभा को महाराष्ट्र के लिए एक नमूना और एग्जाम्पल बनाए। ऐसी चीजें यहाँ नहीं होना चाहिए। सर मुद्दा ये नहीं है कि किसने खुदवाया या नहीं खुदवाया, यहाँ लोगों का बस शिकायत ये थी कि जो गड्ढे खोदे गए हैं बीएमसी की तरफ से वो लोगों को काफ़ी दिक्कतें हो रही है, क्योंकि शायद ये 3 महीने से ही ये सारा प्रोसेस चल रहा और अभी एंड वक्त इलेक्शन हो चुके, अभी बहुत सारे आपके त्यौहार है हमारे त्यौहार है, तो एक आम जनता की जो प्रॉब्लम है उसको समझना चाहिए। आम जनता की जो प्रॉब्लम खड्डा मुक्त सड़कें का जो शुरू से ऐलान कर रही है, चाहे सरकार कर रही है, चाहे आमदार कर रहे हैं, चाहे माजी नगर सेवक कर रहे हैं, वो जो जनता है विभाग में रहने वाली उनका अधिकार है कि उनको एक अच्छी सड़क मिले, तो वो एक अच्छी सड़क बनाने का प्रयास है, चाहे वो किसी के भी माध्यम से किया जाए, और सड़क बनने के लिए खड्डा खोदना अनिवार्य है। बरं, मला एक म्हणायचं की सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी ते इथे आले आहेत। भारतीय जनता पार्टीचे खरं तर पदाधिकारी नाही आहेत, पण एक कार्यकर्ता आहे जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून तिकडे गेला भाजपामध्ये। नमस्कार, मी योगेश वळणचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी जो वेळ दिलाय त्याच्या थोडक्यातच म्हणेन। सर्वप्रथम रस्ते बनवले 225 मध्ये, पण त्याच्यासोबत अनधिकृत फेरीवाले पण दिले। आझाद मैदानमध्ये रस्ता बनवला, तिथेही फेरीवाले आले ज्यांचं कोणाचं लायसन्स नाही आहे। पार्किंग 2012 पर्यंत 2 टंबरे पार्किंग ही फ्री होती। एम रोड असू दे, हनुमान सर्कल असू दे, सगळीकडे पार्किंग फ्री होती, पण ती आता पेड पार्किंग झाली आहे। एरियातल्या लोकांना पार्किंग नाही आहे। पाण्याचा विषय 24 तास पाणी मिळणार हे त्यांनी आश्वासन दिलं होतं, ते 24 तास 2 तास पण पाणी पूर्णपणे येत नाही। राहिला विषय पार्किंग आणि रस्त्यांवरती जे मेन जे आता बाजार गेट बोरा बाजार या गल्ल्यांमध्ये हेवी व्हेकल्स येतात, डेली हेवी व्हेकल्सचा तिथे 40 फीट कंटेनर होतो, त्याच्यावरती कोणी लक्ष देत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की फोर्ट एरियामध्ये आजकाल जर कोणी आता एवढे बसलेत, मी कोणाला आरोप नाही करत आहे, पण माझं एक म्हणणं आहे की एक स्थानिक नगरसेवक तुम्ही उभे राहताय 225 साठी, तिथे आजकाल डोअरमॅट्रिक हा प्रकार खूप उघडकीस आला आहे। ज्यापूर्वी एवढ्या वर्षात कधी डोअरमॅट्रिक आले नव्हते, ते अचानकपणे या गेल्या 2-3 वर्षामध्ये एवढे आले कुठून? आणि पण योगेशजी, माझा प्रश्न वेगळा होता। बोला ना। ह्या एवढ्या सगळ्या लोकांमध्ये भाजपाचे तुम्ही एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला आत्ता बघतोय, तुमच्याकडे एवढे जर प्रश्न आहेत तर तुमच्या आमदारापर्यंत हे प्रश्न गेल्या वर्षी बोलले की आपले साहेब नार्वेकर साहेब हे की विधानसभेचे अध्यक्ष आहेत, म्हणजे 288 आमदार त्यांच्याकडे आहेत। मग अशा आमदारांकडे हे साधे सुधे प्रश्न हे इझिली सॉल्व्ह का नाही होत आहेत? याचं उत्तर देईन मी की याचा आमचा पाठपुरावा चालू आहे। आणि एक मला सांगायचं आहे, भाजपची सरकार ही 2014 पासून आली आहे, त्याच्या आधी तर काँग्रेसचीच गव्हर्नमेंट होती की नाही 65 वर्ष। हे आरोप प्रत्यारोपाला अर्थ नाही। आपण मुद्द्याचं बोलूया की 2014 नंतर तुम्ही आता जाऊन मला वाटतं वर्ष झालं असेल त्यांच्याकडे, त्यावेळी तुमचा पाठपुरावा केल्यानंतरही ऍक्शन दिसत नाहीये, तर ह्याचं उत्तर काय नेमकं? बघा, एक तर कसं आहे, आपण पाठपुरावा घेऊ शकतो, आपण प्रेशराईज करू शकतो, आपण त्यांच्यावरती लादू शकत नाही त्या गोष्टी। ऑफकोर्स ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी आहे। आपण कुलाब्याचे रहिवासी म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे, पक्ष म्हणून नको, एक नागरिक म्हणून त्यांच्याकडे जाऊन विषय मांडा, मला वाटतं ते नक्कीच सॉल्व्ह होऊ शकतो। आणि नसेल होत मग त्याचा पुढे विषय घ्यायला आपण तक्रार करू शकता, लेखी तरुकुशा, आणि जसं मॅडमने कंप्लेंट ऑलरेडी केलेली आहेत ते फॉलोअप घेत आहेत। काँग्रेसची कार्यकर्ती आहे मी, आज 30-40 वर्षापासून आहे, मुरली देवरापासून। काय नाव तुमचं? रामीबाई खैरे। रामीबाई खैरे, खैरे। बरं, कुठे राहता? मी गीतानगरला राहते। बरं, ठीक आहे, बोला साहेब। आमचे नगरसेवक आहेत, असं म्हणत नाही की ते वाईट काम करतात, परंतु आम्हाला आता तिथं सुविधा नाही आहे, म्हणजे आमची बस पहिली तिथं येत होती ते येत नाही। दुसरी गोष्ट, पाठीमागं ती काय भरणी घातली
केली आहे. पहिला आमच्याकडं पाऊस आला, भरती आली की सर्व घाण वगैरे निघून जात होती, दर्यात जात होती. आता ते बी येण्याची शक्यता नाही. दुसरे आमची बस पहिल्या 3-4 बसेस होत्या, काँग्रेसच्या राज्यात चालू केलेल्या होत्या. रोड बी केलेलं होतं, गटरं बी केलं होतं. आता त्याच्यावर नार्वेकर साहेब करतायत, त्याबद्दल काय नाही. पण आम्हाला एवढंच आहे, तिथं आजूबाजूला पण एवढाचाच रस्ता आहे बघा. टॅक्सीवाला बी आतमध्ये यायला मागत नाही. मुलं शाळेत जातात, काय करतात, बायका जातात, आम्ही कामाला जातो, कशाला जातो, तर आम्हाला तिथं टॅक्सीवाला बी यायला मागत नाही. कारण तिथं जायला रस्ता बी नाही आहे. आणि सर्व गाड्या इकडं दवाखाना केलेला आहे, तिकडं परत साहेबांचा ऑफिस केलेला आहे, तिकडं परत बरं पाणी तिथं सोयीसाठी होती. जर साहेबांना द्यायचं होतं तर त्या सोयीसाठीला धरून पाणी द्यायचं होतं. म्हणजे ना त्यांचं राहिलं असतं ना ह्यांचं राहिलं होतं. आता त्यांनी जे पाणी दिलं आहे ते एका महिन्याचे 150 रुपये घेतात. 150 घेतात, त्याच्यात 15 दिवस पाणी येतं, परत पाणी येत नाही. त्याच्यानंतर आम्हाला रोड बी व्यवस्थित नाही, जाया यायला इकडे बी नाही. मला कळलं ताई, थँक्यू. मी आता रोहन चाळकेला विचारून 224 मधून तो इच्छुक उमेदवार म्हणून उभे राहणार आहे. जी, ये जो है, जैसे खैर मौसी ने बोला कि कांग्रेस के काल में सब उधर काम हुआ, बस आई वहाँ पे, रोड भले छोटा है लेकिन वहाँ पे बस घूमती थी और वहाँ पे टैक्सी घूमती थी. अब जब से 2014 के बाद जो बीजेपी की है और अभी जो आमदार है, जो विधानसभा अध्यक्ष है, उनके कार्यकर्ताओं ने बाजू में सब वो अनधिकृत बनाया है ना, ये उस वजह से हो रहा है और ये उनके आमदार के आशीर्वाद से हो रहा है. ठीक आहे. मी 224 मधून रोहन चाळके हे एक इच्छुक उमेदवार आहेत. मला जरा त्यांना जरा विचारायचं, कारण 224 मधून बऱ्याच गोष्टी आल्या आहेत. नमस्कार, मी रोहन चाळके. मी इच्छुक उमेदवार आहे. पण आत्तापर्यंत मी बघितल्यापासनं मेन म्हणजे वॉटर मीटर गटर नाही, त्याच्या पलीकडे पण सुविधांबद्दल बोला. हे तर काय समस्या पूर्ण आजपर्यंत कधी झाल्या नाहीत. ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या एरियामध्ये, मेन म्हणजे वॉटर लोकांना टायमावर मिळत नाही, पाणी लवकर येत नाही, गटराच्या लाईन पाण्याच्या खाली असल्यामुळं पाणी व्यवस्थित येत नाही. पाणी आत्ता हल्ली लवकर यायला पाहिजे. पाण्याच्या समस्या एवढ्या असल्यामुळे लोकांना पाणी मेन असल्या कारणाने पण पाणी व्यवस्थित पोहोचल्यामुळे लोकांच्या समस्या लय मोठ्या आहेत त्या. दुसरी गोष्ट, रस्ते ह्या टायमिंगला खोदा नव्हतं पाहिजे, रस्ते खोदल्यामुळं अजून तर पाण्याच्या समस्या वाढलेल्या आहे. पण मग तुमची मनसे स्टाईलने आंदोलन का नाही झाली? चालूच आहे ह्या गोष्टीवर विषय होतच नाहीये. आपण हा विषय जर घेऊन गेलो आता, मी तुम्हाला पत्रव्यवहार दाखवेल, वॉटरचा म्हणा, ह्याच्या म्हणा, साहेब ह्या एरियामध्ये पाणी टायमावर येत नाही. पाणीचे टाइम वाढवा, हे टायमिंग वाढवा, लोकांना पाणी मिळू द्या. पण त्या नियोजन केल्यानंतर पण ते नियोजन होत नाही. ह्याच्यामुळे कुठले काय लोकांना मनसे स्टाईलने आंदोलन का नाही झालं? चालूच आहे, झालेलं आहे. झाल्यामुळे ते लोकांना पाणी आजपर्यंत थोडंफार पोहोचले तरी, पण हे समस्या पूर्ण होत नाही. त्यासारख्यासाठी आम्ही हा विषय घेऊनच आज आम्ही मनाव घेऊन हा विषय आम्ही पूर्ण करणार आहे. वॉटरचा असो, गटरचा असो, पाण्याचा असो, बरं, समजा आम्ही पूर्ण करणार. तुमच्या इथे तुम्ही जसं आता शिवसेना आणि मनसे ही युती आहे, तुम्ही जर समजा तुम्हाला तिकीट नाही मिळाली तर तुम्ही बंडखोरी आम्ही काम करू. अच्छा, काम करणार. मला वाटलं बंडखोरी कर. ओके, 100% काम करू. मी 226 चे उल्हास चव्हाण यांना मी विचारतो, तेही इच्छुक उमेदवार आहेत. आत्तापर्यंत जेवढे मुद्दे मांडले गेले त्या अनुषंगाने माझी वैयक्तिक मत असं आहे की जोपर्यंत आपण रिडेव्हलपमेंट हा विषय मानत नाही, ज्याच्यामध्ये स्लम रिहॅबिलेशन पण येतं आणि माडा, ज्या वेळेला आपण रिडेव्हलपमेंट करू त्यावेळेला हा वॉटर मीटर गटर हा प्रश्न सहजरित्या सोडवता येऊ शकतो, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. पण त्या अनुषंगाने आजपर्यंत जेवढे आमदार, खासदार, नगरसेवक होऊन गेले त्यांनी याच विषयांचा फक्त वापर केला आपल्या मतांसाठी, स्वतःला निवडून आणण्यासाठी. आणि त्याच कारणामुळे आजपर्यंत डेव्हलपमेंट कधीच झाली नाही आणि आपण जे मागासवर्गीय राहिले ते मागेच राहिले. माझं असं वैयक्तिक मत आहे की या विषयाकडे येणाऱ्या निवडणुकीनुसार जे कोण आपले नगरसेवक कुठल्याही पक्षाचे असून दे त्यांनी या विकासाच्या दृष्टिकोनाने लक्ष घालावा. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न नसतील असं मी गृहीत धरतो. नमस्कार, मी 225मध्ये राहिलं आहे. 225मध्ये जसं योगेशजी बोलले, ॲक्च्युली आता ते त्यांचं कसं ते BJPमध्ये गेल्यापासून त्यांना थोडं त्यांचे जे प्रश्न आहेत ते एक नंबर आहेत की आमच्याकडे पार्किंगचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे रहिवाशांचा. आणि दुसरा म्हणजे साहेब की आमच्याकडे 2 ते 3 लाख जे कामगार येतात इकडे, त्यांचा गटाराचा प्रॉब्लेम एवढा होतो ना की आमच्या इथं हाऊस गल्ल्या फुल होतात.
त्याच्यामुळे ते आमच्या इथे एक ग्रुप बनवला की बाबा कुठे स्वच्छता नसेल काय नसेल, पण त्यामध्ये ना नगरसेवक किंवा कोणी लक्ष देत नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्यात मोठं हे वॉटर मीटर गटर. फोंडेकर साहेब तुम्ही चांगला प्रोग्राम घेतलात, पण मी एक मुद्दा तुम्ही फक्त एक नोकरीचा टाकला होता, पाहिजे होतात की आपल्या ह्या विधानसभेमध्ये म्हणजे ह्या वॉर्डमध्ये सेंट जॉर्ज हॉस्पिटल, GT हॉस्पिटल आणि कामा हॉस्पिटल हे 3 हॉस्पिटल आहेत. ह्या तिन्ही हॉस्पिटलमध्ये आजच्या तारखेमध्ये कोणीही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे आमचे वडील वॉर्डबॉय होते, आज रिटायरमेंट झाले. मी ह्या सरांना बोलू शकतो की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते किंवा मयेकर साहेबांना विचारू शकतो की उद्धव साहेब मुख्यमंत्री होते. हे दोन्ही मराठीचा आज कळवाळा घेत आहेत. पण जेव्हा तुम्ही CM होता दोघं पण, मग तेव्हा तुम्हाला वॉर्डबॉय हे सेंट जॉर्जमध्ये नोकरी करणारा, कामा हॉस्पिटलमध्ये नोकरी करणार, GT हॉस्पिटल नोकरी करणार, ह्यांच्या पालकांना तुम्ही नोकऱ्या का नाही दिल्यात? ज्या नोकऱ्या तुम्ही दोघं सोबत असताना मनोहर जोशींनी बंद केल्या होत्या. आज कुठल्याही समाजाला नोकरी भेटली जाते, झाडू खात्याला, मग आमच्या वॉर्डबॉयला नोकरी का नाही भेटली जात? हा प्रश्न आम्हाला सगळ्यात मोठा उद्भवलेला आहे. एवढंच मी बोलू शकतो. ओके बोलायचं आहे. हां बोला. ह्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण खूप चांगला प्रश्न उपस्थित केला. जवळजवळ 300 ते 600 लोकांची भरती बाकी आहे. म्हणजे जी लोक म्हणजे आपण त्याला म्हणतो ना कामगारांच्या मुलांना PT केस, तर हा विषय प्रलंबितच आहे. अजून त्याची काय म्हणजे सोडवणूक झाली नाही. आणि शिंदे साहेबांनी देखील हा प्रश्न होणार नाही किंवा तो त्याला नकार दिला आहे किंवा फडणवीस साहेबांनी पण याला नकार दिला, अशातला काही विषय नाही आहे. बरोबर आहे, परंतु हा विषय अजूनही संपलेला नाही. त्याच्यासाठी युनियन देखील भांडते आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमचा थोडाफार सहभाग आहे. नाही, सहभाग कोणाचा असेल ते मला काही जाणीव नाही आहे, पण आमच्या भरत्या झालेल्या आहेत एवढं तुम्हाला मी सांगेन. पण तिथल्या स्थानिक मुलांना नोकऱ्या भेटलेल्या नाही आहेत, बाहेरच्या मुलं येऊन नोकऱ्या करणार आहेत. एवढं तुम्ही दोघंही लक्षात ठेवा. नाही, नक्की हा विषय आम्ही पण घेऊ. बाहेरच्या म्हणजे कुठल्या? तुम्हाला माहिती ना मुद्दा बाहेरच्या म्हणजे कुठला? बाहेरच्या मधले महाराष्ट्रातले असतील, पण आम्ही स्थानिक लोक आहोत ना. नाही, ऐका तुम्ही जे म्हणताय ना स्थानिक लोकांना अधिकार तिथं सगळ्यात चान्स असतो, पण आपली माणसं तिथं जात नाहीत. कुठे जात नाही? ऐका, बाबासाहेबांनी एक रूल बनवला की PMC मध्ये झाडूवाला असतील तर त्यांचीच लागणार. बरोबर, त्यांचा रूल आहे तो, त्यांनी काढलेला ते हे. मग आम्ही काय म्हणतोय, असं तुम्ही म्हणता तसं नाहीच आहे. स्थानिक माणसाला पहिला जॉबचं हे आहे. बरोबर. आणि राज साहेबांनी तर त्याबद्दल भरपूर आवाज उठवलेत. बरोबर. की बाबा स्थानिक लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजे. आणि शिंदे साहेबांचं पण हेच आहे की स्थानिक लोकांनाच नोकऱ्या लागल्या पाहिजेत आणि त्यासाठीच ते काम करतात. राहिली गोष्ट भारतीय जनता पार्टीचं मला माहित नाही, पण आमचे साहेब ते करतात हे मला 100% माहिती. ठीक आहे. मला असं वाटतं की आपण महिलांना पण प्रश्न विचारूया. तुमच्याच सरकारने JR काढलाय, मी तुम्हाला पाठवतो, हवं तर तुमचा नंबर द्या. सिद्धेश महिलांचे काय प्रश्न असतील त्यांना विचार आणि मग आपण या कार्यक्रमाचा समारोप करूया. बरं, इथे एक आहेत त्यांना विचार. बरं ठीक आहे, काही इच्छुक उमेदवार सुद्धा आहेत आपल्यामध्ये आहेत. हां बोलून त्यांचं डायरेक्ट आमंत्रण आहे. तुमचं विजन काय असतं वॉर्डासाठी, तुमचं वॉर्ड कोणता नेमकं हे आधी सांगा. मी रेश्मा बाजीराव कुंभार, मी मनसे उपशाखा अध्यक्ष आहे. आमच्या इथं म्हणजे 224 वॉर्ड आहे. तिथे म्हणजे मेन म्हणजे पाण्याचाही प्रॉब्लेम आहे. पाणी येतं फक्त 1-1.5 तास पाणी येतं. पहिल्यांदा पाणी येतं, स्लो येतं आणि काय एका मोटरीवर 2-3 रूमांचं असं पाणी असतं. पाणी फास्ट येत नाही आणि तेवढ्या टायमात पाणी भरून होत नाही. पाण्यासाठी पण वेळ दिला पाहिजे. आणि आमच्या इथं ना जास्त हातगाड्याचा जास्त हे आहे, म्हणजे मुलांना बाहेर सोडण्यासाठी पण प्रॉब्लेम आहे. मुलं ट्युशनला पोचता येत का नाहीत याचा पण प्रॉब्लेम आहे. तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे, असे माझी. ओके. अजून कोणाला काय विचारायचं आहे? 224 सुनीता देसाई. आमच्या वॉर्डमध्ये जुन्या बिल्डिंगचा जास्त प्रॉब्लेम आहे. जुन्या बिल्डिंगचा प्रॉब्लेम हा नगरसेवक जो कोणी होईल त्याने जास्तीत जास्त लवकरात करावा हीच विनंती आहे. ओके, धन्यवाद. पण तुम्ही माझ्या सगळ्या विनंतीला मान देऊन आलात. ह्यावर मी थोडंसं खोचकपणे बोलेन की जे नगरसेवक होते, नगरसेविका होत्या, ते काही आले नाहीत. नंबर 2, भाजपाचे आमदारांपासून सगळ्या लोकप्रतिनिधींना पण बोलवलेलं, आय मीन पदाधिकारी जे होते त्यांनाही बोलवलं होतं. त्यांनी तर फोन रिंग उचलायची, अच्छा याचा फोन आहे, फोन बंद ठेवा म्हणून माझ्या ऑफिसमधून 4 लोकांनी फोन करून सुद्धा येत नव्हते. ही फार चुकीची गोष्ट आहे. एक लक्षात घ्या की मी माझ्या घरी कुठे बारशाला वाढदिवसाला बोलवत नव्हतो. जर लोकांची कामं करण्यासाठी तुम्ही जर समजा पुढाकार घेऊन फक्त इलेक्शनला पैशाचा जर समजा व्यवहार होत असेल आणि पैशाच्या माध्यमातून ह्या जर काही निवडणुका जिंकत असू, तर मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये पुढच्या पिढीला हा फार घाणेरडा काळ आहे. ही माझी तळमळ होती. हे काही माझं
काय म्हणूया, माझं उदरनिर्वाहाचं स्थान नव्हतं. कुलाबा न्यूज 24मध्ये कुलाबामध्ये मी स्वतः राहत असल्यामुळे ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी मांडत होते सगळेजण, हे सगळ्या गोष्टी आजही आहेत, ह्याची मला खरंच लाज वाटते. मला असं वाटतं की जे होणारे इच्छुक उमेदवार जे खऱ्या अर्थाने नगरसेवक होतील त्यांनी आम्हाला वॉटर, मीटर, गटर, त्या पलीकडे हे पार्किंगचा विषय असू दे, BSTचा विषय असू दे, हा टॅक्सी स्टँडचा विषय असू देत, गार्डनिंगचा विषय, गार्डनबद्दल तर कोणच बोललं नाही, मैदानांबद्दल कोण बोललं नाही, असे बरेच विषय आहेत. आता मेट्रोचा विषय झाला, मेट्रोमध्ये आपल्या इकडच्या स्थानिक लोकांना कोणाला नोकऱ्या लागल्या आहेत का हे माहीत नाही. फॅशन स्ट्रीटमध्ये चांगली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मला माहीत नाही आता आकडा तो वाढला असेल, त्यावेळी मी 3 वर्षापूर्वी त्यावेळी तो RTI मी फक्त जस्ट नोंद करायची होती कारण मला थेट उत्तर मिळत नव्हतं. तर 454 455 काहीतरी होती आणि त्यातली डबल दुकानं मला दिसतात पण तिथे मराठी माणसाची नाही आहेत. प्रत्येक ठिकाणी आमचा जो इथे मराठी वर्ग आहे म्हणजे तिथे आज 3 पक्ष आहेतच. शिवसेना असू दे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू दे, शिवसेनेचे 2 गट आहेत. दोन्ही गटाकडे सगळीकडे मराठीच आहेत. भाजपामध्ये पण मराठीच आहेत, राष्ट्रवादीमध्ये पण मराठीच आहेत, सगळीकडे मराठी आहेत. पण मराठी माणसाची अजूनही वानवा थांबत नाही आहे. हा एक विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. सो एकंदरीत सगळेच विषय म्हणूनच आम्ही मुद्दामून शेअर बाजार असू देत, जवेरी बाजार असू दे, मंत्रालय असू, सगळ्या गोष्टी जर माझ्याकडे असताना मी श्रीमंत असून अजूनपर्यंत भिकारी आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या 15 जानेवारी 2026मध्ये शांततेत सगळं अगदी मनोमिलन करून चांगल्या पद्धतीने मतदान होऊ दे. माझं मतदारांना आव्हान आहे की मतदारांनी पहिल्यांदा आधी उतरा, कारण प्रत्येक ठिकाणी 50-55% जे मतदान होतं बाकीचे जातात कुठे. त्यामुळे सगळ्या मतदारांनी मतं देऊन ॲक्च्युअल उमेदवार निवडा, मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे. जय हिंद, जय महाराष्ट्र.